हॅलो एव्हरीवन, मी सुदर्शन कराळे. या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट बजेट जे काही आहे 2026-27चं युनियन बजेट 2026-27 त्याचं आपण कंप्लीट ॲनालिसिस या लेक्चरमधून करणार आहोत. तर बघा, यामध्ये काय काय अपडेट्स आहेत किंवा कुठल्या कुठल्या स्कीम लॉन्च केलेल्या आहेत वेगवेगळ्या सेक्टरसाठी, किंवा काय ॲडव्हान्समेंट केलेले आहेत, किंवा कुठल्या सेक्टरवर या बजेटमध्ये गव्हर्नमेंट फोकस करत आहेत, तर त्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर त्याच्या अगोदर हा जो काही माझा व्हिडिओ आहे, मी जो काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, हे मी ऑफ करतो. याचं रिझन असं आहे की जे काही आपल्या पीपीटी आहे बनवलेली पीपीटी आहे, त्यामध्ये कंटेंट आहे या साईडला, आणि कंटेंट ते मी जर व्हिडिओ ऑन ठेवला तर ते कंटेंट तुम्हाला दिसणार नाही. तर त्यामुळे मी काय करतो, हे व्हिडिओ कॅप्चर डिवाइस काय करतो, ऑफ करून टाकतो आणि आपण कंप्लीट बजेट ॲनालिसिस करूया. ओके, तर बघा या बजेटमध्ये काय काय लॉन्च केलं आहे किंवा काय काय नवीन गोष्टी केलेल्या आहेत. किंवा हे बजेट असं आहे की ह्या बजेटमध्ये ज्या काही प्रिव्हियस बजेटमध्ये म्हणा किंवा मागच्या फायनान्शियल इयरमध्ये ज्या काही गोष्टी ऑलरेडी एक्झिस्टिंग गोष्टी होत्या त्यालाच फक्त एक्सपांड करायचं काम जास्तीत जास्त भर या बजेटमध्ये दिलेलं आहे. जास्तीत जास्त नवीन अशा गोष्टी कुठल्या नाही आहे. काही नवीन गोष्टी पण आहेत, म्हणजे काही नवीन इनिशिएटिव्ह पण याच्यामध्ये लॉन्च केलेले आहेत, पण ॲज सच असे खूप मोठे चेंजेस या बजेटमध्ये असे नाही आहे, जे की प्रिव्हियस बजेटमध्ये किंवा प्रिव्हियस फायनान्शियल इयरमध्ये किंवा ज्या अगोदरच्या जे काही स्कीम वगैरे होत्या किंवा जे काही इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट घेतले होते त्यावरच या बजेटमध्ये पण फोकस केलेला आहे. फक्त त्यालाच एक्सपांड करायचं काम या बजेटच्या माध्यमातून केलेलं आहे. बघा, हे बजेट काय म्हणते 2026-27चं. या बजेटमध्ये कशावर फोकस केला? युवा शक्ती ड्रिव्हन बजेट आहे. कुठलं? युवा शक्ती ड्रिव्हन बजेट आहे हे. यामध्ये यांनी युवा शक्ती जे काही आहेत, युवा जे आहेत, युथ जे आहेत, त्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे. गव्हर्नमेंटचा एक संकल्प आहे काय, टू फोकस ऑन पुअर, अनप्रिव्हिलेज आणि डिसएडव्हान्टेज. म्हणजे असे व्यक्ती जे की गरीब आहेत, अनप्रिव्हिलेज आहेत आणि सोबत डिसएडव्हान्टेज, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठल्या स्कीमचा किंवा जे काही इनिशिएटिव्ह असतात गव्हर्नमेंटचे त्याचा फायदा होत नाही, सबसिडी मिळत नाही, अशा लोकांवर काय करायचं, फोकस करायचा आहे. या मेन उद्देश या बजेटचा हा आहे. ओके, त्यामध्ये बघा काही कर्तव्य दिले आहेत त्यांनी. 3 कर्तव्य, प्रायमरी 3 कर्तव्य आहेत या बजेटचे. ते आहे फर्स्ट कर्तव्य, सेकंड कर्तव्य आणि थर्ड कर्तव्य. आता या 3 कर्तव्यामध्ये काय काय दिलेलं आहे हे डिटेलमध्ये बघूयात आपण काय काय आहे. तर आणि रिफॉर्म्स इंडियाचे जे काही अगोदर काय काय केलं गव्हर्नमेंटने ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्या अगोदर तुम्हाला सांगतो की हे जे बजेट आहे हे निर्मला सीतारामन यांनी 9 टाइम प्रेझेंट केलं आहे. किती? 9 टाइम हे प्रेझेंट केलं आहे. हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त बजेट कोणी प्रेझेंट केलं असेल तर निर्मलाताई सीतारामन यांनी केलं आहे. ओके, आता मी बजेटबद्दल म्हणजे ज्या काही तुम्हाला डाऊट असतील, सर तुम्ही तर हे सांगितलंच नाही काय, जे आपले हिस्ट्री आहे, हिस्ट्रीबद्दल तुम्ही याच्याबद्दल काही डिस्कस केलं नाही, तर त्या हिस्ट्रीमध्ये आपण जास्त जाणार नाही आहे आणि हिस्ट्रीवर तेवढ्या जास्त प्रमाणात क्वेश्चन पण येत नाहीत. तर त्यामुळे मी हिस्ट्रीमध्ये जास्त न जाता आपलं जे काही करंट बजेट आहे याच्यावर जास्त क्वेश्चन येणार. आणि तुम्हाला या बजेटमध्ये किंवा या जे लेक्चर आहे या लेक्चरमधून तुम्हाला SBI जे काही आपल्या बँकिंगच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन दिसतील. फक्त आता हे काय आहे, हे बजेटचे हायलाईट्स आहेत आणि बजेटच्या हायलाईट्समधून आता हे हायलाईट्समध्ये हे कंप्लीट ॲनालिसिस आहे. पण बजेटमध्ये काय काय लॉन्च केलं आहे, कुठले इनिशिएटिव्ह घेतले आहे, कुठल्या स्कीम लॉन्च केल्या आहेत, हे सर्व इनिशिएटिव्ह दिलेले आहेत. पण आता हे इनिशिएटिव्ह 1 बाय 1 म्हणजे जसं गव्हर्नमेंटचे हे जे इनिशिएटिव्ह कंप्लीट होतील, म्हणजे ते लॉन्च करतील आणि त्यानंतर ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतील. तर हे जे काही हायलाईट्स आहेत हे पूर्ण इम्प्लिमेंटेशन किंवा याचं जे इफेक्टिव्ह होतील कधीपासून तर ते लॉन्च करतील. तर लॉन्च करण्यासाठी त्यांना थोडासा टाईम लागत असतो. आता हे याच्यामध्ये त्यांनी फक्त ठरवलेलं आहे, प्रपोज केलेलं आहे की आम्ही अशा कामं या पूर्ण फायनान्शियल इयरमध्ये करणार आहोत. ओके, तर बघा, इंडियाची रिफॉर्म एक्सप्रेस म्हणजे रिफॉर्म्स काय घेतले, किती रिफॉर्म्स केले होते, ओव्हर 350 रिफॉर्म्स हॅव बीन रोल्ड आउट. म्हणजे त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षामध्ये त्यांनी 350 रिफॉर्म जे आहेत ते रोल आउट केले होते, इन्क्लुडिंग GST, त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन केलं आहे, लेबर कोड्समध्ये, अजून रॅशनलायझेशन ऑफ क्वालिटी कंट्रोल ऑर्डर्समध्ये, अजून याच्या व्यतिरिक्त भरपूर असे रिफॉर्म त्यांनी आणलेले आहेत, त्याच्याबद्दल त्यांनी डिस्कस केलेलं आहे, सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर हाय लेवल कमिटी, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये यांनी हाय लेवल कमिटीज फॉर्म केल्या आहेत आणि त्या जी काही फील्ड आहे त्याच्यावर जे काही प्रॉपर डिसिजन घ्यायचे आहेत ते डिसिजन त्यांनी घेतले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, तर आपण याच्यामध्ये बघूयात आता आपले हे काही बजेट आहे, बजेटचे नेमके पिलर्स काय आहेत. बघा, मेन पिलर्स कुठले आहेत या बजेटचे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. पिलर्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे कुठल्या या बजेटमध्ये 2026-27च्या. बघा, फर्स्ट पिलर आहे सस्टेनिंग इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती सस्टेनिंग म्हणजे काय, आता जसं चायना आहे, समजा चायना एक्झाम्पल पकडा, चायना आहे, तर चायनाला एकेकाळी समजा काही वर्ष अगोदर त्यांना असे 20 ते 30 वर्षापर्यंत त्यांची कॉन्स्टंट ग्रोथ चालत राहिली. काय 20 ते 30 वर्षापर्यंत त्यांची कॉन्स्टंट ग्रोथ चालत राहिली आणि त्यामुळं चायना हा डेव्हलप नेशनमध्ये
आता डेव्हलप झालेला आहे, काय डेव्हलप नेशन म्हणून ओळखला जातो, काय चायना. कशामुळं त्यांना 30 वर्षे 20-30 वर्षे एक प्रॉपर ग्रोथ त्यांची 7-8 जे काही इकॉनॉमी असेल समजा एक मिनिमम ग्रोथ लागते ती त्या ग्रोथ रेटनं ते डेव्हलप करत राहिले आणि त्यामुळे ते आता त्यांनी ती ग्रोथ काय केली सस्टेन करत राहिले आणि त्यामुळे काय झालं त्यांची इकॉनॉमी डेव्हलप झाली आणि म्हणून आता चॅनलला डेव्हलप नेशन म्हणून ओळखल्या जातं. तर त्याच पद्धतीनं आता इंडियाकडे सध्या इंडियाची जी ग्रोथ आहे ती 7 ते 8% चालू आहे ऑन ॲन ॲव्हरेज. तर ही ग्रोथ जी काय आहे ती आपल्याला काय करायची इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे मेंटेन ठेवायची जेणेकरून काय होईल आपण जरी 20-25 वर्षी ही ग्रोथ अशी मेंटेन ठेवली तर आपण पण एका टायमानंतर म्हणजे जसं की आपलं टार्गेट आहे 2047 तर तोपर्यंत आपण काय करून जाऊ डेव्हलप नेशन असं म्हणून ओळखल्या जाऊ. कधी आपल्याला त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ही इकॉनॉमिक जी ग्रोथ आहे ती सस्टेन करावं लागेल. तर तेच फर्स्ट पिलर आहे आपला सस्टेनिंग इकॉनॉमिक ग्रोथ. ओके, त्याच पद्धतीने दुसरा आहे स्ट्रेंथनिंग द फाउंडेशन ऑफ ग्रोथ. ते आता जे काही फाउंडेशन आहे या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी जे काही फाउंडेशन आहे आता फाउंडेशनमध्ये कुठल्या प्रकारचे फाउंडेशन सर वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन असू शकतात. ग्राउंड लेवलला जाऊन काम करणे, पुअरकडे फोकस करणे, यूथकडे फोकस करणे, वुमनकडे फोकस करणे, ॲग्रिकल्चर सेक्टरकडे फोकस करणे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, सर्व्हिसिंग सेक्टर असेल, या सर्व सेक्टरमध्ये फोकस करणे जे की आपण त्याला काय म्हणतो फाउंडेशन म्हणतो ग्रोथसाठी जे स्ट्रॉंग करणं त्याला स्ट्रेंथन करणं हे दुसरा पिलर आहे. तिसरा आहे पीपल सेंट्रिक डेव्हलपमेंट म्हणजे लोकांच्या हितासाठी काहीतरी आपल्याला ही जी डेव्हलपमेंट करायची आहे लोकांच्या हितासाठी असली पाहिजेत, लोकांची याच्यातून ग्रोथ आणि डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तर हा तिसरा पिलर आहे. चौथा पिलर आहे ट्रस्ट बेस्ड गव्हर्नन्स. लोकांचा गव्हर्नमेंट आता हे जे इनिशिएटिव्ह घेत आहे गव्हर्नमेंट आता गव्हर्नमेंट काय करत आहे एवढे सारे इनिशिएटिव्ह बजेटमध्ये लॉन्च केलं आहे. मग लोकांचा त्याच्यावर ट्रस्ट आहे का, लोकांनी त्याच्यावर ट्रस्ट केला पाहिजे का, गव्हर्नमेंट जे काही करते जे काही इनिशिएटिव्ह घेत आहे जे काही स्कीम लॉन्च करत आहे वेगवेगळ्या सेक्टरसाठी जे काही काम करत आहे खरंच ते काम लोकांच्या बेनिफिटसाठी आहे का, देशाच्या हितासाठी आहे का. तर असा ट्रस्ट बिल्ड करणे हा चौथा पिलर आहे. त्यासोबत ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे शक्य होईल तेवढ्या प्रमाणात काय करायचं की बिझनेसला जे काही अडथळे येतात ते बिझनेसला अडथळे आले नाही पाहिजेत आणि ईज ऑफ लिव्हिंग पण स्मूथ झालं पाहिजे. हा आहे पाचवा पिलर. आणि सोबत आहे फिस्कल मॅटरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये की काय आहे, फिस्कल डिफिसिट किती आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर किती आहे, कॅपिटल रिसिप्ट किती आहे, ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, तर हे आहेत बघा पिलर्स आहेत कशाचे या बजेटमधले हे आहेत 6 पिलर्स. याच्यावर गव्हर्नमेंटने काय केलेला फोकस केला आहे की या पिलरला किंवा हे जे सेक्टर्स आहेत याच्यावर जर आपण वर्क केलं तर नक्कीच इंडियाची जी काही ग्रोथ आहे ती मेंटेन होईल आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी हेल्प होईल. ओके, तर हे आहेत आणि आपलं जे टार्गेट आहे ते काय विकसित भारत 2047 पर्यंत ही ग्रोथ जर अशा प्रकारे चालत राहिली तर आपण एकेकाळी किंवा 2047 मध्ये आपण एक डेव्हलप नेशन म्हणून ओळखल्या जाऊ. ओके, आता याच्यानंतर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे जास्त महत्त्वाचं नाही, इथं सांगितलेलं जास्त महत्त्वाचं नाही इन द सेन्स हे पॉईंट्स आहेत काही जे आपण बघणारच आहोत हळूहळू काय काय नाही. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला आहे की हाय ग्रोथ रेट अराउंड 7% म्हणजे आपल्याला 7% अराउंड आपल्याला ग्रोथ ही मेंटेन करायची आहे. ओके, आता आपण बघूयात पिलर्समध्ये. आता आपण बघितलं कर्तव्य कुठले फर्स्ट कर्तव्य मी जसं सांगितलं तुम्हाला अगोदरच्या स्लाइडमध्ये की फर्स्ट कर्तव्य, सेकंड कर्तव्य आणि थर्ड कर्तव्य. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कुठले कर्तव्य आहेत, त्याच्यामध्ये काय कशावर फोकस केलेला आहे गव्हर्नमेंटनी आणि गव्हर्नमेंटला कुठले टार्गेट हे अचीव्ह करायचे आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये काय युवा शक्ती ड्रिव्हन बजेट गव्हर्नमेंटचा काही संकल्प काय आहे तो युवा शक्तीवर हा प्रायमरी हे बजेट जे आहे युवा शक्तीला फोकस करून आणलेलं आहे. टू फोकस ऑन पुअर अनप्रिव्हिलेज आणि डिसएडव्हान्टेज याच्यावर पण आपल्याला फोकस करायचा आहे सोबत. आता याच्यामध्ये दिलेलं आहे फर्स्ट कर्तव्य, सेकंड कर्तव्य आणि थर्ड कर्तव्य. तर फर्स्ट कर्तव्यामध्ये काय म्हणते गव्हर्नमेंट की ॲक्सेलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ. आपण जे आता डिस्कस केलं पहिलाच पिलर बघितला होता काय करायची ग्रोथ वाढवायची, इकॉनॉमीची ग्रोथ वाढवायची आणि सोबत फक्त वाढवायचीच नाही तर आपल्याला ती सस्टेन पण करायची म्हणजे ती मेंटेन पण ठेवायची की एका टायमानंतर आपण डेव्हलप नेशन होऊ. त्यानंतर बघा दुसरं याच्यामध्ये काय म्हणते फर्स्ट कर्तव्यामध्ये की इन्हान्सिंग प्रोडक्टिव्हिटी आणि कॉम्पिटिटिव्हनेस. आता वेगवेगळे सेक्टर आहे, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जी काही प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपण लॅक करतो, इंडिया लॅक करते ते त्यामध्ये आपल्याला काय करायची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे, सोबत कॉम्पिटिटिव्हनेस वाढवायचं आहे. त्यासोबत बिल्डिंग रेझिलियन्स टू व्होलेटाईल ग्लोबल डायनॅमिक्स. जसे की आता जिओ पॉलिटिकल इश्यू तुम्हाला माहिती आहे की जे काही ट्रम्पने काय केलं, डोनाल्ड ट्रम्पने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी काय केलं खूप देशावर टॅरिफ लावल्यामुळे कुठं वारलाईक सिच्युएशन तयार झाली. जसं की रशिया युक्रेन वार असेल, कंबोडिया थायलंड वार असेल, त्यासोबत इस्रायल पॅलेस्तीन असेल, सोबत इराण USA असेल. मग आता हे जे वेगवेगळे वारलाईक सिच्युएशन आहे किंवा वेगवेगळे हे टॅरिफ लावलेले आहे त्यामुळं काय होते ग्लोबल मार्केटमध्ये एक अनसर्टन्टी तयार होते. तर ती अनसर्टन्टीला आपण कसं टॉलरेट करू किंवा आपण त्या व्होलेटाईल सिच्युएशनमध्ये आपण किती ठामपणे उभं राहू. तर या 3 गोष्टीवर फर्स्ट कर्तव्यामध्ये फोकस केलेला आहे. सोबत आहे सेकंड कर्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की
फुलफिल ॲस्पिरेशन ऑफ अवर पीपल. आता फक्त याच्यामध्ये समजा तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये फक्त काय करतात हे असे म्हणतात हे आम्ही हे टार्गेट करणार किंवा याला फोकस करणार, पण होत नाही, ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन होत नाही. तर ते सांगितलं आहे त्यांनी सेकंड कर्तव्यामध्ये काय जे काही स्कीम असतील, जे काही एरियावर फोकस केला आहे, जे काही टार्गेट आहे मग ते अचीव्ह करायचे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की ते आपण फक्त टार्गेट ठरवायचे नाही. त्यांचं म्हणणं काय फुलफिल ॲस्पिरेशन ऑफ अवर पीपल. आपल्या लोकांच्या जे काही ॲस्पिरेशन आहेत त्या आपल्याला फुलफिल करायचे आहेत. कशाच्या माध्यमातून हे बजेट म्हणा किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करून. ओके, त्यानंतर बिल्ड पीपल कपॅसिटी. त्यानंतर काय करायचं, जी काही लोकांची कपॅसिटी आहे ती बिल्ड करायची आहे. सोबत मेकिंग देम स्ट्रॉंगर पार्टनर इन इंडियाज पाथ टू प्रॉस्परिटी. म्हणजे एक प्रॉस्परस नेशन बनण्यामध्ये त्यांचा एक चांगला सपोर्ट आपल्याला असला पाहिजे, त्यांचा एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे इंडियाला एक प्रॉस्परस नेशन बनवण्यामध्ये. हा आहे सेकंड कर्तव्यामध्ये जे काही सांगितले आहेत, ज्या काही टार्गेट ठेवले आहेत किंवा जे काही इनिशिएटिव्ह घेतले आहेत ते सेकंड कर्तव्यामधले आहेत. आणि हा आहे थर्ड कर्तव्य. आता लास्ट कर्तव्य आहे किंवा थर्ड कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, व्हिजन फॉर सबका साथ सबका विकास. याच्यामध्ये काय सांगितलं, सबका साथ सबका विकास. त्यानंतर इन्शुअर दॅट एव्हरी फॅमिली, कम्युनिटी, रिजन, सेक्टर हॅज ॲक्सेस टू रिसोर्सेस, अम्युनिटीज अँड अपॉर्च्युनिटीज फॉर मिनिंगफुल पार्टिसिपेशन. म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअलला इक्वल अपॉर्च्युनिटीज असल्या पाहिजेत किंवा वेगवेगळ्या रिसोर्सेस आहेत त्यांना त्या ॲक्सेसिबल असले पाहिजेत. हे जे आहे हे थर्ड कर्तव्यामध्ये त्यांनी फोकस केलेलं आहे. आता हे झाले 3 कर्तव्य, फर्स्ट कर्तव्य, सेकंड कर्तव्य आणि थर्ड कर्तव्य. आता आपल्याला फर्स्ट कर्तव्याबद्दल डिटेलमध्ये बघायचं आहे. अगोदर आपण बघूयात फर्स्ट कर्तव्य, सेकंड बघूयात आपण सेकंड कर्तव्य आणि लास्ट बघूयात आपण थर्ड कर्तव्य. तर आता वन बाय वन आपण याला डिटेलमध्ये डिस्कस करू. आणि हे जे बजेट आहे, ही जी PPT मी बनवलेली आहे ॲज इट इज, तुम्हाला ही PDF आपल्या जे काही PIBची साईट आहे त्या PIBच्या साईटवर गव्हर्नमेंटने टाकलेली आहे, म्हणजे अपलोड केलेली आहे. त्याच PDF मधून ॲज इट इज कंटेंट मी कॉपी केलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि सर्वजण तेच करतात कारण की आपल्याला मोस्ट ऑथेंटिक साईट म्हणून ओळखले जाते कुठली PIB. तर बघा याच्यामध्ये फर्स्ट कर्तव्य इज टू ॲक्सेलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ. काय पहिला कर्तव्य काय, टू ॲक्सेलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ. अँड त्याच्यामध्ये 6 इंटरव्हेन्शन आहेत. किती, जे काही फर्स्ट कर्तव्य आहे, फर्स्ट कर्तव्यामध्ये 6 इंटरव्हेन्शन आहेत. 6 इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये दिले आहेत. तर 6 इंटरव्हेन्शन हे कुठले आहेत ते आपण बघूयात. आणि याच्यामध्ये अजून सब इंटरव्हेन्शन पण आहेत आणि त्यावर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. थोडंसं लेक्चर हे थोडंसं लेंथी असणार आहे कारण बजेट हे खूप मोठं आहे आणि त्याला मी डिकोड करून आणलेलं आहे, पण स्टील हे खूप मोठं बजेट आहे. त्यामुळं आपल्याला 1-1.5 तासपर्यंत आपल्याला याला या लेक्चरचं ड्युरेशन असू शकणार आहे. तर त्यामुळं तुम्हाला लेक्चर हे स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघायचं आहे. तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील, याच्यामध्ये सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील. आणि सोबत यामधून तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये आता जे काही RRBSO स्केल 2 आहे किंवा POमध्ये जे काही इंटरव्ह्यू चालू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. सोबत तुमच्या अपकमिंग एक्झाममध्ये तर 100% डेफिनेटली याच्यामधून क्वेश्चन विचारल्या जातील. तर त्यामुळे तुम्हाला लेक्चर हे स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघायचं आहे. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. ओके, बघा याच्यामध्ये 6 इंटरव्हेन्शन कुठले आहेत. पहिलं इंटरव्हेन्शन आहे स्केलिंग अप मॅन्युफॅक्चरिंग इन 7 स्ट्रॅटेजिक अँड फ्रंटियर सेक्टर्स. आता याला स्केलअप करायचं आहे, म्हणजे वाढवायचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यामध्ये वाढवायची. कुठले 7 स्ट्रॅटेजिक आणि फ्रंटियर सेक्टर ते काही आपण बघणार आहोत. कुठले सेक्टर्स आहेत जे इम्पॉर्टंट सेक्टर आहेत ते आपण बघणार आहोत. जसं की एक प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह नावाची स्कीम आणली होती मागची 2021 की 22च्या बजेटमध्ये 14 सेक्टरसाठी एक PLI स्कीम म्हणून आणली होती. तर त्या सेक्टरमध्ये हे 14 सेक्टर फोकस केले होते. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, स्केल अप करायचं आहे मॅन्युफॅक्चरिंग इन 7 स्ट्रॅटेजिक अँड फ्रंटियर सेक्टर जे की इम्पॉर्टंट आहेत इंडियाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. पहिला इंटरव्हेन्शन. दुसरा आहे रिजनरेटिंग लेगसी इंडस्ट्रियल सेक्टर. जे काही इंडस्ट्रियल सेक्टर आहेत जे आता त्याच्यामध्ये आउटडेटेड टेक्नॉलॉजी झालेली आहे किंवा ॲडव्हान्स इक्विपमेंट नाही आहे आणि ते क्लस्टरीचं काम करत आहे. स्टील ते काय करत आहेत, काम करत आहेत, पण त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला प्रोडक्टिव्हिटी पाहिजे, ज्या पद्धतीने प्रोडक्शन पाहिजे तिथून आपल्याला मिळत नाही. त्याला काय करायचं, रिजनरेट करायचं आहे. पुन्हा त्याला काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जे काही ॲडव्हान्स इक्विपमेंट आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याला अपडेट करायचं आहे. सोबत काय थर्ड आहे क्रिएटिंग चॅम्पियन MSC म्हणजे स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस. आणि यांना काय करायचं आहे आपल्याला, अजून जे काही छोटे मोठे स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस आहेत, स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेस आहेत, त्याला आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या लेवलला पोहोचवायचं आहे. त्यांना टेक्नॉलॉजी सपोर्ट म्हणा किंवा फायनान्शियल सपोर्ट म्हणा हा प्रोव्हाइड करायचा आहे आणि त्याला मोठ्या एंटरप्राइजेसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. चौथा आहे डिलिव्हरिंग अ पॉवरफुल पुश टू इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्याला सर्वात महत्त्वाचं, आता कुठल्याही देशाचा जर का विकास करायचा असेल किंवा डेव्हलप नेशन म्हणून त्याला बघायचं असेल किंवा आपल्याला जर का समजा एखादा देश आहे, आता इंडिया आहे,
इंडियाचा आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलपमेंट करायची आहे, म्हणजे आपल्याला एक डेव्हलप नेशन बनवायचं आहे. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला याच्या माध्यमातून बिल्ड करायचं आहे. चौथं इंटरव्हेन्शन आहे. सोबत काय सांगितलं आहे, इन्शुरिंग लॉंग टर्म एनर्जी सिक्युरिटी अँड स्टॅबिलिटी. आता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्शुअर करायची लॉंग टर्म एनर्जी सिक्युरिटी, जसं की पेट्रोलियम असेल, पेट्रोलियमच्या माध्यमातून असेल किंवा पेट्रोलियम आहे. सोबत आपण म्हणू शकतो न्यूक्लिअर एनर्जी आहे. आता जसं की न्यूक्लिअर एनर्जी तुम्ही बघितलं असाल की एका महिन्या अगोदर एक शांती बिल म्हणून आणलं होतं गव्हर्नमेंटनी. शांती बिल त्यांना न्यूक्लिअर सेक्टरमध्ये काय केलं, त्यांनी प्रायव्हेट इन्व्हेस्टरला काय केलं, अलो केलं होतं. म्हणजे प्रायव्हेट इन्व्हेस्टर आता त्यामध्ये काय करतील, न्यूक्लिअर एनर्जीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतील अशा पद्धतीनं. सोबत काय जसं सोलर एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, हायड्रोथर्मल एनर्जी असेल, तर या सेक्टरमध्ये आपल्याला काय करायची आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करायची आहे. ती इन्शुअर करायची आहे की ही एनर्जी ही लॉंग टर्मसाठी आपल्यामध्ये टिकून राहील. ओके. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे म्हणजे जिथे आपल्याला एनर्जी रिक्वायर्ड आहे तिथे आपल्याला कुठेही कमतरता पडू नये किंवा कमतरता वाचू नये याला इन्शुअर करायचं आहे. सोबत काय डेव्हलपिंग सिटी इकॉनॉमिक रिजन्स, म्हणजे एखादी सिटी आहे जशी की संभाजीनगर आहे, या सिटीमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्री आणणे किंवा वेगवेगळे पार्क, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, वेगवेगळे सेक्टर इथं इस्टॅब्लिश करणे आणि एक सिटीची चांगली ग्रोथ करणे, हे आहेत 6 इंटरव्हेन्शन. फर्स्ट कर्तव्याचे 6 इंटरव्हेन्शन आहेत. आणि या 6 इंटरव्हेन्शनमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कुठले सेक्टर, फ्रंटियर सेक्टर कुठले आहेत, स्ट्रॅटेजिक सेक्टर कुठले आहेत, ते सर्व आपण बघणार आहोत वन बाय वन. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे स्केलिंग अप मॅन्युफॅक्चरिंग 7 स्ट्रॅटेजिक अँड फ्रंटियर सेक्टर. काय 7 स्ट्रॅटेजिक अँड फ्रंटियर सेक्टर. आता कुठले आहेत बघा. एक आहे आता याच्यामध्ये दिलेलं आहे, पहिलं आहे बायोफार्मा शक्ती. काय बायोफार्मा शक्ती. आता हे तुम्हाला पेपरमध्ये इथून क्वेश्चन येतील बघा. बायोफार्मा शक्ती तुम्हाला इथून जे काही पेपरमध्ये येते, जे काही रिलेव्हंट कंटेंट आहे, मी सर्व याच्यामध्ये काढलेलं आहे आणि तुम्हाला आवडेल पण नक्की. तुम्हाला हे पूर्ण लेक्चर पण आवडेल आणि तुम्हाला कंटेंट पण आवडेल, कारण हे कंटेंटच असं काढलेलं आहे जे की आपल्याला इथून एक्झाममध्ये क्वेश्चन येतील. आणि यातले काही जे असे स्कीम आहेत ज्या की याच्यामध्ये प्रपोज केलेल्या आहेत, त्या हळूहळू गव्हर्नमेंट काय करेल, लॉन्च करत चालेल. जशी लॉन्च झाली तशी त्या पेपरमध्ये याचे चान्सेस असतात आणि येतात ते पेपरमध्ये. त्यामुळे आपल्याला याच्यावर आत्ता जर आपण चांगल्या प्रकारे हे बजेट रीड केलं किंवा आपण समजून घेतलं एक वेळा, तर काय होईल की आपल्याला ते लिंक लागत जाते की नाही, हे बजेटमध्ये सरकारनं केलं होतं, जसं सांगितलं होतं, जसं प्रपोज केलं होतं तसं लॉन्च करतायत. तर मग आता आपण ते शिकून घेतलं की काय प्रपोज करणार आहे, तर ते हळूहळू जसं गव्हर्नमेंट लॉन्च करेल तसं ते आपल्याला लक्षात राहील आणि तसं आपण काय करू, पेपरला टॅकल करत जाऊ. ओके. आता बायोफार्मा शक्ती म्हणजे काय, शक्ती याचा फुल फॉर्म विचारू शकते, स्ट्रॅटेजी फॉर हेल्थ केअर ॲडव्हान्समेंट थ्रू नॉलेज टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. काय स्ट्रॅटेजी फॉर हेल्थ केअर ॲडव्हान्समेंट थ्रू नॉलेज टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. आता याच्यासाठी आउटले किती आहे, टोटल बजेट किती आहे, 10,000 करोडाचं आहे बजेट नेक्स्ट 5 वर्षासाठी ठेवलेलं आहे. जेणेकरून काय करा, म्हणजे हे बायोफार्मा शक्ती हे कशासाठी लॉन्च केलं आहे, तर इंडियाला जे आहे टू डेव्हलप इंडिया ॲज अ ग्लोबल बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब, याच्या माध्यमातून इंडियाला काय करायचं आहे, नेक्स्ट 5 वर्षामध्ये ग्लोबल बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब हे इंडियाला तयार करायचं आहे. हे मेन एम आहे कशाचं, बायोफार्मा शक्ती याचं. त्यासाठी इंडियाने 10,000 करोड या एवढं बजेट हे नेक्स्ट 5 इयर्ससाठी अलॉट केलेलं आहे. त्यानंतर एम काय आहे, टू प्रोड्यूस ॲडव्हान्स मेडिसिन इन इंडिया. इंडियामध्ये ॲडव्हान्स लेवलच्या मेडिसिन प्रोड्यूस करायचे आहेत, हे याचं मेन एम आहे कशाचं, बायोफार्मा शक्तीचं. सोबत दिस विल बिल्ड द इकोसिस्टम फॉर डोमेस्टिक प्रोडक्शन ऑफ बायोलॉजिक्स म्हणजेच काय, मेडिसिन मेड फ्रॉम लिव्हिंग सेल, म्हणजे ज्या काही लिव्हिंग सेल्स आहेत त्याच्यापासून मेडिसिन तयार करणं. सोबत बायोसिमिलर्स अफोर्डेबल व्हर्जन ऑफ कॉस्टली बायोलॉजिकल ड्रग्स, म्हणजे जे काही बायोलॉजिक ड्रग्स, जे काही ड्रग्स आहेत त्याला अफोर्डेबल व्हर्जन तयार करणं, म्हणजे कमी किमतीमध्ये आपल्याला जे काही ड्रग्स आहेत बायोलॉजिकल ड्रग्स ते तयार करणं. सोबत बायोलॉजिक्स म्हणजे काय, मेडिसिन मेड फ्रॉम लिव्हिंग सेलपासून काय करायचे आहे, मेडिसिन तयार करायचे आहे, हे याचं मेन एम आहे. 3 न्यू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, निफेर. 3 जे काही आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हे 3 नवीन जे आहेत इन्स्टिट्यूट ते रिसर्च सेंटर काय करायचे आहेत, इस्टॅब्लिश करायचे आहेत आणि अपग्रेड करायचे आहेत. 7 एक्झिस्टिंग आणि 7 काय करायचे आहेत, एक्झिस्टिंग आपल्याला अपग्रेड करायचे आहेत. त्यासोबत इट विल ऑल्सो क्रिएट नेटवर्क ओव्हर 1000 ॲक्रिडेटेड इंडिया क्लिनिकल ट्रायल साईट्स, म्हणजे अजून काय करायचं आहे, एक नवीन नेटवर्क तयार करायचं आहे ज्याच्यामध्ये काय करायचं आहे, 1000 ॲक्रिडेटेड इंडिया क्लिनिकल ट्रायल साईट्स या तयार करायच्या आहेत. त्यासोबत युनियन बजेट प्रपोज टू स्ट्रेंथन सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन टू मीट ग्लोबल स्टँडर्ड अँड अप्रुव्हल टाइम फ्रेम्स टू डेडिकेटेड सायंटिफिक रिव्ह्यू कॅडरे स्पेशलिस्ट. म्हणजे हे काय CDSCO बघा, CDSCO हे हा जो क्वेश्चन आहे याचा फुल फॉर्म एका एक्झाममध्ये विचारला होता बँकिंगच्या कुठल्या तरी, तर याचा फुल फॉर्म पण माहिती असू द्या. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, याला काय करायचं आहे, एक म्हणजे ही जी ऑर्गनायझेशन आहे
याच्या माध्यमातून जे काही आपल्या इंडियामध्ये काही आपण प्रोडक्शन करतो, कशाचं मॅन्युफॅक्चरिंग करतो, जे काही ड्रग्स आहेत इंडियामध्ये, मेडिसिन्स आहेत त्या तयार होतात, त्याला एक ग्लोबल रिकग्निशन मिळालं पाहिजे. त्या पद्धतीने त्याला आपल्याला डेव्हलप करायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्याच्या माध्यमातून काय करायचे, ड्रग्स प्रोड्यूस करायचे आहेत. ओके, त्यासोबत बघा दुसरं काय आहे बघा. आता हे काय आहे सर, तुम्ही हे 1 2 हे काय टाकलं आहे, तर फर्स्ट कर्तव्यामधलं फर्स्ट इंटरव्हेन्शन आहे. काय फर्स्ट कर्तव्यामधले स्ट्रॅटेजिक सेक्टर आहेत ना 7, त्यातलं फर्स्ट स्ट्रॅटेजिक सेक्टर आहे कुठलं, बायोफार्मा शक्ती, आणि हे फर्स्ट कर्तव्य आहे. त्यासोबत आता दुसरं बघूयात काय आहे. दुसरं आहे इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0. बघा आता याच्या अगोदर पण इंडिया सेमीकंडक्टर मिशन जे आहे ते चालू होतं, 1.0 चालू होतं, पण आता त्यालाच काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे की याच्यामध्ये अजून आपण चांगल्या पद्धतीनं काय करू शकतो, काय कशा प्रकारे याच्यामध्ये वर्क करू शकतो. तर हे जे आहे त्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन हे 2.0 हे याच्यामध्ये लॉन्च करणार आहेत. टू प्रोड्यूस इक्विपमेंट अँड मटेरियल, कशासाठी, टू प्रोड्यूस इक्विपमेंट अँड मटेरियल्स डिझाईन फुल स्टॅक इंडियन IP अँड फोर्टिफाय सप्लाय चेन, आणि एक स्ट्रॉंग सप्लाय चेन आपल्याला बिल्ड करायचं आहे. इक्विपमेंट प्रोड्यूस करायचे आहे, मटेरियल डिझाईन, इंडियन IP आणि फोर्टिफाय, म्हणजे त्याला काय करायचं, बोल्स्टर करायचं आहे. कशाला, एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या सप्लाय चेनला बोल्स्टर करायचं आहे. कशाच्या माध्यमातून, इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0च्या माध्यमातून. त्यासोबत द फोकस विल बी ऑन इंडस्ट्रियल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर टू डेव्हलप टेक्नॉलॉजी अँड स्किल वर्कफोर्स, म्हणजे जे काय आपल्याकडे वर्कफोर्स आहे इंडियामध्ये, वर्कफोर्स आहे, लेबर फोर्स आहे, पण काय स्किल नाही, स्किल लेबर फोर्स नाही. त्यासाठी काय करायचं, रिसर्च ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर इस्टॅब्लिश करायचे आहे, आणि त्याच्या माध्यमातून त्यांना काय करायचं आहे, ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची आहे, आणि त्यांना त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करायचे आहे, स्किल वर्कफोर्स आपल्याला डेव्हलप करायचे आहे. सोबत ऑब्जेक्टिव्ह काय, टू मेक इंडिया सेल्फ रिलायंट, काय सेल्फ रिलायंट इन सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, जे काही सेमीकंडक्टर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ रिलायंट बनवायचं आहे. सोबत सेमीकंडक्टर आर ब्रेन्स ऑफ कम्प्युटर, म्हणजे आपण सेमीकंडक्टर जे आहे, सेमीकंडक्टर कशाला म्हणतो, ते ब्रेन्स आहेत, म्हणजे जे काही इक्विपमेंट्स, जे काही छोटे पार्ट्स जे यूज होतात कशामध्ये, कम्प्युटरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक जेवढ्या काही गुड्स आहेत त्याच्यामध्ये जे काही आपण यूज करतो त्याला आपण सेमीकंडक्टर म्हणत असतो. त्याला प्रायमरीली आपण ब्रेन्स ऑफ कम्प्युटर असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला इंडियाला काय करायचं आहे, सेल्फ रिलायंट बनवायचं आहे. जे की आपण काय करतो, सध्या आपण समजा HPचं समजा काय घेतलं, HP आपण घेतलं लॅपटॉप, काय म्हणतो मी, HPचं लॅपटॉप घेतलं, आपण काय करतो, किंवा HPचं म्हणा किंवा वेगळ्या कंपनीचं म्हणा, LGचं म्हणा, समजा लाईफ्स गुड या कंपनीचं आपण काय घेतलं, एखादी TV घेतली, इलेक्ट्रॉनिक गुड घेतली, आपण काय करतो, याचा सर्व जे काही पार्ट्स आहेत सर्व आपण काय करतो, इम्पोर्ट करतो दुसऱ्या देशातून, चायनाकडून म्हणा, दुसऱ्या देशातून, आणि इंडियामध्ये आल्यानंतर ते काय असेंबल करतो एका ठिकाणी, आणि त्यामधून काय करतो, एक प्रोडक्ट डेव्हलप करतो, LG नावाची ब्रँड डेव्हलप करतो, आणि त्याच्यावर नाव काय टाकतो, मेड इन इंडिया. पण असं आपल्याला करायचं का नाही, याच्यासाठी आपल्याला हे जे आपण इम्पोर्ट केलं आहे, जे काही रॉ मटेरियल इम्पोर्ट केलं आहे ते इंडियामध्येच आपल्याला डेव्हलप करायचं आहे. त्यासाठी ही स्कीम लॉन्च केलेली आहे, इंडिया सेमीकंडक्टर मिशन. ओके, आता हे मी फक्त तुम्हाला जस्ट एक्झाम्पल दिलं बरं का. त्यानंतर काय, प्रोव्हिजन ऑफ 1000 करोड हॅज बीन मेड टुवर्ड्स दिस फायनान्शियल इयर, याच्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 साठी 1000 करोड त्यांनी या बजेटमध्ये 2026-27 मध्ये अलॉट करून दिलेले आहेत. तर तुम्हाला बघायचं आहे हे जे आहे, ही न्यूज आहे, ही इम्पॉर्टंट न्यूज आहे की इंडिया सेमीकंडक्टर मिशनमध्ये तुम्हाला किती तुम्ही हे जे आहे बजेट आहे, टोटल आउटले आहे ते किती अलॉट केलेलं आहे, तर 1000 करोड अलॉट केलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण बघूयात थर्ड जे काही इंटरव्हेन्शन आहे, थर्ड जे काही हे आहे, थर्ड स्ट्रॅटेजिक सेक्टर जो आहे तो कुठला आहे. आता थर्ड जो आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. काय इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, त्याचं जे काही आउटले होतं, आउटले ते अगोदर किती होतं, 22,919 करोड, जे 2025 मध्ये एप्रिल 2025 मध्ये लॉन्च केली होती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ही स्कीम. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला काय करावं लागतं की वेगवेगळ्या देशामधून काय करतो आपण, कंपोनंट जे आहेत इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आपण काय करतो, इम्पोर्ट करतो, आणि इम्पोर्ट केल्यानंतर काय करतो, त्याचा आपल्या इथं प्रोडक्शन करतो, आणि नंतर त्याला नाव देतो #मेड इन इंडिया. बट तसं नसतं, कारण आपण काय करतो, कंपोनंट दुसरीकडून इम्पोर्ट करतो, आणि इम्पोर्ट केल्यानंतर ती इथं मेड इन इंडिया त्याला नाव लावतो फक्त, पण ती कंपोनंट तरी ती कुठे ओरिजिनल कंपोनंट कुठले आहे, दुसऱ्या देशामधून, फॉरेन कंट्रीमधून आपण इम्पोर्ट केले आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, त्याच्यावरचं डिपेंडन्स कमी करून आपल्याला इंडियामध्ये आपलं स्वतःचं प्रोडक्शन वाढवायचं आहे, कंपोनंट इथंच तयार करायचे आहेत, आणि इथून आपल्याला जे काही गुड्स आहेत, जे काही लक्झरी गुड्स म्हणतो किंवा इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत, ते आपल्याला स्वतःच्या इंडियामध्येच तयार करायचे आहेत, इंडियामध्येच त्याचं प्रोडक्शन वाढवायचं आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम ही स्कीम जी आहे ही लॉन्च केली होती एप्रिल 2025 मध्ये. 8 एप्रिल 2025 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ही स्कीम लॉन्च केली होती. तेव्हा तिचं बजेट होतं 22,919 करोड टू बूस्ट डोमेस्टिक इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग. काय जी काही डोमेस्टिक म्हणजे इंडियामध्ये इलेक्ट्रॉनिकची मॅन्युफॅक्चरिंग आहे ती आपल्याला वाढवायची आहे या स्कीमच्या माध्यमातून. ओके,
तर त्याचं बजेट जे आहे अगोदर होतं 22,919 करोड, ती लॉन्च झाली होती 8 एप्रिल 2025 मध्ये. आता त्याचं बजेट केलं आहे 40,000 करोड. काय 40,000 करोड म्हणजेच काय, यालाच काय केलं आहे गव्हर्नमेंटने, फक्त एक्सपांड केला आहे, त्या स्कीमला काय केलं आहे, एक्सपांड केला आहे. ओके, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय, टू डेव्हलप रोबस्ट सेल्फ सस्टेनिंग कंपोनंट इकोसिस्टम. काय, एक रोबस्ट आणि सेल्फ सस्टेनिंग कंपोनंट इकोसिस्टम इंडियामध्ये डेव्हलप करायचे. अट्रॅक्ट लार्ज इन्व्हेस्टमेंट आपल्याला इंडियामध्ये काय करायचे, अट्रॅक्ट करायचे, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर आपल्यामध्ये इंडियामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजेत. कशामध्ये, या इलेक्ट्रॉनिक कंपोनंटमध्ये. त्यासोबत इन्क्रीज डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन, आपल्याला डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन पण वाढवायची आहे. तर हे याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे कुठल्या स्कीमचं, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. त्यासोबत बघा याचा जे काही टाइम लाईन आहे 6 वर्षासाठी हे लॉन्च केलेलं आहे, 2025-26 ते 31-32 पर्यंत. काय 2025-26 ते 31-32 पर्यंत हे लॉन्च केलं आहे. म्हणजे ॲज पर 16th फायनान्स कमिशन, काय 16th फायनान्स कमिशननुसार ही लॉन्च केलेली स्कीम आहे. तर ही 2025-26 पासून 31-32 पर्यंत ही लॉन्च केली आहे. याचा टोटल ड्युरेशन 6 वर्षाचं आहे, इन्क्लुडिंग 1 इयर जेस्टेशन पिरियड. त्यांना जेस्टेशन पिरियड पण 1 वर्षाचा दिलेला आहे. आणि याच्यासोबत मिनिस्ट्री कोणती डील करते, तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर हे लक्षात असू द्या, हे पण महत्त्वाचं आहे. या स्कीममध्ये बजेट किती आहे, तर 40,000 करोड आहे, अलॉट केलेलं आहे. तर हे तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकते, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता चौथा बघूया, चौथा स्ट्रॅटेजिक सेक्टर कुठला आहे, तर चौथा आहे रेअर अर्थ कॉरिडोर. काय, डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडोर, जे की मिनरल रिच स्टेट आहेत. कुठला, ओडिशा आहे, सोबत केरला आहे, आंध्र प्रदेश आहे, तमिळनाडू. काय, ओडिशा, केरला, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू याच्यामध्ये डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडोर आपल्याला तयार करायचे आहेत. त्याच्यामधून आपण काय करू, रेअर अर्थ. आता तुम्हाला माहिती असेल रेअर अर्थ, कोणाला माहिती आहे का, रेअर अर्थ किती आहेत, टोटल नंबर ऑफ रेअर अर्थ सध्या जे आहेत ते 17 रेअर अर्थ आहेत. आणि क्रिटिकल जे मिनरल्स आहेत, क्रिटिकल मिनरल जे आहेत ते सध्या 30 क्रिटिकल मिनरल इंडियामध्ये आहेत. तर हे पेपरमध्ये दोन्ही पण क्वेश्चन आलेले आहेत बँकिंगच्या एक्झाममध्ये, म्हणून तुम्हाला इथे सांगून दिलं की रेअर अर्थ किती आहेत. रेअर अर्थ जर म्हटलं तर तुम्हाला 17 सांगावे लागतील. आणि जर का क्रिटिकल मिनरल बनले तर 30 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हे क्रिटिकल मिनरल इंडियामध्ये आढळतात. ओके सर, आता हे रेअर अर्थ किंवा क्रिटिकल मिनरल याचा उपयोग काय, जे काही आपण बघितलं, काय इलेक्ट्रॉनिक कंपोनंट जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने यूज होतात. किंवा हे बघा याच्यामध्ये दिलेलं असेल इलेक्ट्रॉनिक ॲप्लिकेशन, म्हणजे याचा यूज कुठं होतो, तर यूज बघा कुठं होतो, स्मार्टफोनमध्ये यूज होतो. कुठल्या एलिमेंटचा, रेअर एलिमेंट म्हणा किंवा क्रिटिकल एलिमेंट म्हणा. त्यासोबत कम्प्युटरमध्ये यूज होतो, LED मध्ये यूज होतो, लेझरमध्ये यूज होतो. सोबत एनर्जीमध्ये जर वाईन टर्बाईन एनर्जीमध्ये जर बघितलं, वाईन टर्बाईनमध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील, रिचार्जेबल बॅटरीज असतील. डिफेन्समध्ये बघितलं, गायडन्स सिस्टम, सोनार, डिफेन्स इक्विपमेंट्स याच्यामध्ये त्याचा यूज होतो. सोबत कॅटलिस्ट, मेडिकल इमेजिंग म्हणजे MRI वगैरे, ग्लास आणि ऑप्टिक्स याच्यामध्ये पण त्याचा उपयोग होतो. कुठल्या एलिमेंटचा, रेअर अर्थ एलिमेंट. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलं आहे, डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर हे ओडिशामध्ये, केरलामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये आणि तमिळनाडूमध्ये सेटअप करायचं ठरवलेलं आहे, स्थापन करायचं ठरवलेलं आहे. त्याच्या माध्यमातून काय होईल, त्याचा पर्पज काय. आता हे डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर जे आहे त्याचा पर्पज काय नेमकं, द इनिशिएटिव्ह एम टू प्रमोट एंटायर व्हॅल्यू चेन. काय, व्हॅल्यू चेन वाढवायची, इन्क्लुडिंग मायनिंग, प्रोसेसिंग, रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रेअर अर्थ एलिमेंट. म्हणजे इंडियामध्येच हे काही याचं मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त पद्धतीनं आपल्याला प्रोडक्शन याचं करायचं आहे, जेणेकरून आपण काय करू, याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या जसं की इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत किंवा एनर्जी सेक्टर, डिफेन्स सेक्टर, अदर सेक्टरमध्ये आपण यूज करतो, ते आपल्याला इम्पोर्ट करायचं काम पडू नये. जेणेकरून आपल्याला इम्पोर्ट करायचं काम पडू नये आणि आपण जे काही डोमेस्टिक प्रोडक्शन केलं त्याचं जास्तीत जास्त युटिलायझेशन करू. अशा पद्धतीने हे डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर जे आहेत ते आपल्याला 4 स्टेटमध्ये इस्टॅब्लिश करायचे आहे. स्टेट आहेत ओडिशा, केरला, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. 5th नंबरचा आहे बघा. 5th नंबरमध्ये काय सांगितलं, फर्स्ट कर्तव्यामधला 5th जो आहे स्ट्रॅटेजिक सेक्टर तो कुठला आहे, टू एनहान्स डोमेस्टिक केमिकल प्रोडक्शन अँड रिड्यूस इम्पोर्ट डिपेंडन्सी. आपल्याला काय करायचं आहे, सोबत जे काही केमिकलचं डोमेस्टिक प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज करायचं आहे. इम्पोर्ट जे आहे त्याच्यावरचं इम्पोर्टवरचं डिपेंडन्स आहे ते कमी करायचं आहे. काय त्यासाठी एक स्कीम त्यांनी काय केलं आहे, या स्कीममध्ये त्यांनी स्कीम लॉन्च केली आणि त्यामध्ये सांगितलं आहे की आपल्याला काय करायचं आहे, 3 डेडिकेटेड केमिकल पार्क हे आपल्याला काय करायचे आहे, इस्टॅब्लिश करायचे आहे. त्या केमिकल पार्कमध्ये आता तुम्हाला माहित असेल काय, मेगा फूड पार्क, त्याच पद्धतीने हे केमिकल पार्क. काय, मेगा फूड पार्क तुम्हाला माहित असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल. मेगा फूड पार्क म्हणजे काय, तिथे काय होते, वेगवेगळ्या प्रकारचे फूड प्रोसेसिंग युनिट, वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीज, फूड इंडस्ट्रीज, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे काही इडिबल जे काही गोष्टी आहेत, म्हणजे जे काही फूड्स आहेत आपण तिथे प्रोड्यूस करतो, त्याच पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला केमिकल पार्क तयार करायचे आहे. ज्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स पद्धतीच्या मेडिसिन आपल्याला तयार करायचे आहेत. आणि त्यासाठी आपण 3 डेडिकेटेड केमिकल पार्क हे इस्टॅब्लिश करणार आहोत थ्रू चॅलेंज रूट ऑन अ क्लस्टर बेस्ड प्लग अँड प्ले मॉडेल. आपल्याला एक चॅलेंज रूट म्हणजे तिथे एक चॅलेंज रूट म्हणजे
चॅलेंज रूट म्हणजे काय, तिथं आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला याच पद्धतीनं एवढं टार्गेट आपल्याला या केमिकल पार्कच्या माध्यमातून एवढं मेडिसिन आपल्याला इथं प्रोड्यूस करायचे आहे. चॅलेंज रूट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, चॅलेंज रूट म्हणजे आपल्याला एक टार्गेट द्यायचं आहे, स्वतःला काय टार्गेट द्यायचं आहे आणि तिथं आपल्याला तेवढ्या पद्धतीनं केमिकल प्रोडक्शन करायचं आहे. केमिकल म्हणजे केमिकल जे काही मेडिसिन्स आहेत त्या प्रोड्यूस करायच्या आहेत. त्यासोबत स्पेशल इंडस्ट्रियल झोन्स ओनली, काय स्पेशल इंडस्ट्रियल झोन्स फॉर केमिकल मॅन्युफॅक्चरिंग, फक्त आणि फक्त असे इंडस्ट्रियल झोन्स स्थापन करायचे आहेत ते कशासाठी, फक्त आणि फक्त केमिकल मॅन्युफॅक्चरिंगसाठीच आपल्याला ते इस्टॅब्लिश करायचे आहेत. त्यासाठी गव्हर्नमेंटने किती 600 करोडाचं बजेट हे या 3 केमिकल पार्कसाठी अलॉकेट केलं आहे. किती 600 करोड हे अलॉकेट केलेले आहेत. हे तुम्हाला विचारू शकते पेपरमध्ये, हे महत्त्वाचं आहे. काय हे महत्त्वाचं आहे कुठलं, की याच्यासाठी गव्हर्नमेंटने किती करोड हे अलॉट केले आहेत, तर 600 करोड त्याच्यासाठी केमिकल पार्कसाठी वेगवेगळ्या अलॉट केले आहेत. आणि त्या केमिकल जे काही मॅन्युफॅक्चरिंग करायची त्यासाठी स्पेशल इंडस्ट्रियल झोन म्हणजे वेगळं फक्त आणि फक्त तिथं केमिकलचंच प्रोडक्शन होईल, केमिकल मेडिसिनचंच प्रोडक्शन होईल, बाकी कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन होणार नाही. त्यासाठी हे 3 डेडिकेटेड केमिकल पार्क हे इस्टॅब्लिश केलेले आहेत, म्हणजे इस्टॅब्लिश करणार आहेत. त्यानंतर आहे बघा स्ट्रेंथनिंग कॅपिटल गुड्स कॅपॅसिटी. स्ट्रेंथनिंग कॅपिटल गुड कॅपॅसिटी. सर आता कॅपिटल गुड्स काय भानगड आहे, कॅपिटल गुड म्हणजे काय, अशा गुड्स, अशा मशीन्स म्हणा किंवा इक्विपमेंट्स म्हणा, काय इक्विपमेंट्स म्हणा, हे यूज करून काय ॲडव्हान्स पद्धतीच्या मशीन, ॲडव्हान्स पद्धतीचे इक्विपमेंट्स यूज करून आपण काय करू, वेगवेगळ्या गुड्स, अजून छोट्या गुड्स तयार करू. आता तुम्ही म्हणसाल सर कशा, तर बघा आता समजा मी जर एक्झाम्पल पकडलं काय, की आता समजा एक याच्यामध्ये काय सांगितलं आहे, स्ट्रेंथनिंग कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड काय म्हणू शकतो आपण, मशीन म्हणलं की आपण काय म्हणू शकतो, वेगवेगळ्या मशीन, जसं की आपण मशीन्समध्ये एक्झाम्पल द्यायचं झाल्यास किंवा इक्विपमेंट्स म्हणा, इक्विपमेंट्स यूज करायचे, म्हणजे असे इक्विपमेंट्स, ॲडव्हान्स मशीन्स किंवा इक्विपमेंट्स यूज करून आपल्याला काय करायचं, त्याच्यापासून वेगवेगळ्या गुड्स तयार करायचे आहेत. म्हणजे मोठमोठ्या मशीन्स यूज करून त्याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, छोट्या गुड्स, ज्या काही गुड्स आहेत त्या तयार करायच्या आहेत कॅपिटल गुड्सचा यूज करून. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्या कॅपिटल गुड्सला काय करायचं आहे, स्ट्रेंथन करायचं आहे, वाढवायचं आहे. ओके, आणि त्याच्या माध्यमातून काय करायचं आहे, वेगवेगळ्या गुड्सचं आपल्याला प्रोडक्शन जास्तीत जास्त करायचं आहे. तर बघा याच्यामध्ये हायटेक टूल रूम्स, काय हायटेक टूल रूम्स. आता हायटेक टूल रूम्स म्हणजे काय, समजा आता मी म्हणलं तुम्हाला आपल्याला इलेक्ट्रॉनिक कंपोनंट काय करायचे आहेत ते तयार करायचे आहेत, किंवा आपण सेमीकंडक्टर जे आहेत ते तयार करायचे आहेत. मग आता ते सेमीकंडक्टर किंवा हे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत ते आपण काय केलं, आपल्या इकडे इंडियामध्ये समजा ते प्रोडक्शन केलं, इंडियामध्येच रॉ मटेरियल आहे, प्रोड्यूस केलं, डोमेस्टिक कॅपॅसिटी वाढवली आणि प्रोडक्शन केलं. आता याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, HP लॅपटॉप करायचे आहे, किंवा वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे गुड्स तयार करायचे आहेत, TV तयार करायचे, सेट तयार करायचे आहेत, वेगवेगळे मोबाईल फोन, स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर्स तयार करायचे आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला तयार करायच्या आहेत. मग याच्यासाठी काय करायचे आहेत, जे काही ॲक्युरेट छोटे इक्विपमेंट्स लागतात. आता समजा ह्या ज्या गुड्स तयार करत आहे, कुठले आपण मोबाईल तयार करायचे, मग मोबाईल तयार करताना लागणारे स्क्रूड्रायव्हर म्हणा, किंवा वेगवेगळे जे काही छोटे इन्स्ट्रुमेंट आहेत, छोटे इक्विपमेंट्स आहेत जे आपल्याला याच्यासाठी लागतात. त्यासाठी हे जे काही गुड्स तयार करतात त्यासाठी लागतात. मग ज्या गुड्स तयार करताना आपल्याला काय करायचं आहे, प्रिसिजन इक्विपमेंट तयार करायचे आहेत. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी लागतात, जेवढ्या प्रमाणात लागतात त्याच गोष्टी, तसेच इक्विपमेंट आपल्याला तयार करायचे आहेत, छोटे इक्विपमेंट तयार करायचे आहेत, जेणेकरून आपलं जे रॉ मटेरियल आहे ते वाया जाणार नाही. त्यासाठी आपल्याला हायटेक रूम्स तयार करायचे, हायटेक टूल रूम्स, तशा पद्धतीचे आपल्याला टूल्स तयार करायचे आहेत. हायटेक टूल्स म्हणजे प्रिसिजन टूल्स आपल्याला तयार करायचे आहेत, त्याच्यासाठी रूम्स तयार करायचे आहेत. टू बी हायटेक टूल रूम्स टू बी इस्टॅब्लिश बाय CPSE, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ॲट 2 लोकेशन, 2 लोकेशनवर ह्या आपल्याला हायटेक टूल रूम्स ह्या इस्टॅब्लिश करायच्या आहेत. ॲज डिजिटली इनेबल ऑटोमेटेड सर्व्हिस ब्युरोज दॅट लोकली डिझाईन, टेस्ट अँड मॅन्युफॅक्चर हाय प्रेसिजन कंपोनंट. काय मी ते सांगितलं, हाय प्रेसिजन कंपोनंट आपल्याला तयार करायचे आहेत ॲज स्केल ॲट लो कॉस्ट, आणि कमी किमतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कमी किमतीमध्ये आपल्याला हाय प्रेसिजन कंपोनंट हे त्याच्यामध्ये तयार करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला हायटेक टूल रूम्स ह्या इस्टॅब्लिश करायचे आहेत. त्यानंतर स्कीम फॉर एनहान्समेंट ऑफ कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स, आपल्याला एक स्कीम, त्यासाठी ही स्कीम आणली आहे. कशासाठी, एनहान्समेंट ऑफ कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट टू बी इंट्रोड्यूस टू स्ट्रेंथन डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग हाय व्हॅल्यू अँड टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स, ते सांगितलं कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स. सोबत स्कीम फॉर कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे जे काही कंटेनर्स आहेत, कंटेनर्स आपल्याला वाढवायचे आहेत,
कंटेनर म्हणजे कुठले कुठले जे काही ट्रान्सपोर्टेशन करतो आपण, ट्रान्सपोर्टेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही गुड्स अँड सर्व्हिस आपण काय करतो म्हणजे पाठवतो, ट्रान्सपोर्ट करतो, त्यासाठी आपल्याला कंटेनर जास्तीत जास्त कंटेनर आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत. टू क्रिएट ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम विथ बजेटरी अलोकेशन ओव्हर 10,000 करोड ओव्हर अ 5 इयर्स पिरियड. म्हणजे हे जे बजेट त्याच्यासाठी अलॉकेट केलं आहे कशासाठी, कंटेनर म्हणजे टोटल बजेट आहे त्यासाठी किती आहे, कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग स्कीमसाठी 10,000 करोडाचं आहे आणि ते 5 वर्षासाठी आहे, नेक्स्ट 5 इयर्ससाठी आहे. तर हे आहे आपलं 6 नंबरचं फ्रंटियर सेक्टर किंवा स्ट्रॅटेजिक सेक्टर. त्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथनिंग कॅपिटल गुड्स कॅपॅबिलिटी, म्हणजे याची कॅपिटल गुड्सची कॅपॅबिलिटी आहे ती आपल्याला वाढवायची आहे. त्यासोबत आहे 7 नंबरचा कुठला आहे, इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर टेक्सटाईल सेक्टर अनाऊन्स. काय टेक्सटाईल सेक्टरवर यांनी फोकस केला आहे, त्यासाठी नॅशनल फायबर स्कीम ही स्कीम लॉन्च केली आहे फॉर सेल्फ रिलायन्स इन नॅचरल फायबर सच एज सिल्क, वूल, ज्यूट आणि मॅनमेड फायबर्स आणि न्यू एज फायबर्स. सिल्क म्हणजे सिल्कवॉर्मपासून, वूल म्हणजे वूल आपण म्हणतो गोट आहे किंवा शिप आहे त्यापासून मिळणारं, ज्यूट जे क्रॉप आहे त्याच्यापासून मिळणारं, मॅनमेड फायबर्स असतील किंवा न्यू एज फायबर्स असतील, त्यासाठी एक नॅशनल फायबर स्कीम ही त्यांनी लॉन्च केली आहे किंवा लॉन्च करणार आहेत. त्यासोबत टेक्सटाईल एक्सपान्शन, टेक्सटाईलमध्ये एक्सपान्शन करायचं, एम्प्लॉयमेंट स्कीम त्यासाठी लॉन्च केली आहे. काय टेक्सटाईल एक्सपान्शन अँड एम्प्लॉयमेंट स्कीम ही लॉन्च केली आहे. टू मॉडर्नाइज ट्रॅडिशनल क्लस्टर विथ कॅपिटल सपोर्ट फॉर मशिनरी, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन आणि कॉमन टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन सेंटर. म्हणजे टेक्सटाईलसाठी यांनी काय केलं आहे, स्कीम लॉन्च केली आहे. त्याच्यामधून काय करायचं, त्यांना जे काही ट्रॅडिशनल क्लस्टर आहेत, जे काही टेक्सटाईलचे ट्रॅडिशनल क्लस्टर्स आहेत त्यांना काय करायचं आहे, अपग्रेड करायचं आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणायची आहे, त्याच्यामध्ये त्यांना फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे, जेणेकरून काय होते टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी आपण आणि ॲडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी आणल्यामुळे आपण काय करू, एकदम क्वालिटीचं जे काही प्रोड्यूस आहे ते तयार करू, सोबत काय करू, कमी वेळामध्ये ते प्रोड्यूस तयार करू, जेणेकरून आपण आपली त्याच्या माध्यमातून आपण एक एम्प्लॉयमेंट पण प्रोव्हाइड करू शकू. त्याच्यासाठी एक टेक्सटाईल एक्सपान्शन आणि एम्प्लॉयमेंट स्कीम ही लॉन्च म्हणजे प्रपोज केलेली आहे. त्यासोबत मेगा टेक्सटाईल पार्क, काही टेक्सटाईल पार्क पण याच्यामध्ये लॉन्च करणार आहेत. टू बी सेटअप इन चॅलेंज मोडमध्ये, जसं तुम्हाला सांगितलं चॅलेंज मोड म्हणजे काय, त्या चॅलेंज मोडमध्ये विथ फोकस ऑन ब्रिंगिंग व्हॅल्यू ॲडिशन इन टेक्सटाईल सेक्टर. म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायची आहे. समजा आपल्या टेक्सटाईलमध्ये काही साडी वगैरे तयार होतात, समजा मी पकडतो साडी तयार करतात, मग जर काही साडी तयार करतात तर त्याच्यामध्ये अजून काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करा, अजून त्याला ॲज मच ॲज अट्रॅक्टिव्ह बनवा किंवा ॲज मच ॲज याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा, जेणेकरून एक चांगलं रिकग्निशन याला मिळेल. सोबत महात्मा गांधी ग्राम स्वराज इनिशिएटिव्ह यांनी याच्यामध्ये प्रपोज केलं आहे, इनिशिएटिव्ह अनाऊन्स केला आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, स्ट्रेंथन करायचं आहे खादी, हँडलूम आणि हँडीक्राफ्ट. जे काही हे वेगवेगळे सेक्टर आहेत, खादी सेक्टर आहे, हँडलूम सेक्टर आहे आणि हँडीक्राफ्ट सेक्टर आहे, त्यासाठी हा इनिशिएटिव्ह लॉन्च केला आहे. त्या माध्यमातून आपल्याला याला स्ट्रेंथन करायचं आहे. सोबत इनिशिएटिव्ह टू हेल्प ग्लोबल मार्केट लिंकेज, ब्रँडिंग अँड विल स्ट्रीमलाईन अँड सपोर्ट ट्रेनिंग, स्किलिंग, क्वालिटी अँड प्रोसेस अँड प्रोडक्शन. याच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्शन वाढवायचं आहे. ट्रेनिंग स्किल म्हणजे जे काही स्किल नाही, स्किल फोर्स आपल्याला त्यामध्ये इन्क्लूड करायचे आहे. ट्रेनिंग सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे. क्वालिटी ऑफ प्रोसेसिंगची क्वालिटी वाढवायची आहे आणि प्रोडक्शन पण वाढवायचं आहे. ओके, हे आहे 7 नंबरचं याचं फ्रंटियर सेक्टर. तर बघा, हा होता फर्स्ट कर्तव्यमध्ये आपण वेगवेगळे 7 सेक्टर बघितले आहेत. ते सेक्टर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ओरली सांगून देतो. कुठला पहिला सेक्टर आहे बायोफार्मा शक्ती, दुसरा आहे इंडिया सेमीकंडक्टर मिशन, तिसरा आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, चौथा आहे रिअर अर्थ कॉरिडॉर, पाचवा आहे आपल्याला काय करायचं आहे 3 केमिकल पार्क इस्टॅब्लिश करायचे आहेत, 6वा आहे स्ट्रेंथनिंग कॅपिटल गुड कॅपॅबिलिटी आणि 7वा आहे इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर टेक्सटाईल सेक्टर. ओके, इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर टेक्सटाईल सेक्टर. तर हा होता फर्स्ट कर्तव्य. आता आपण बघणार आहोत सेकंड कर्तव्य. फर्स्ट कर्तव्यमधले हे 7 फ्रंटियर फर्स्ट जे काही आपलं हे होतं फर्स्ट सेक्टर होतं त्यातले मधले 7 इंटरव्हेन्शन होते ते आपण बघितले आहे. तर आता आपण बघणार आहोत फर्स्ट कर्तव्यमधलं सेकंड जे सेक्टर आहे ते बघणार आहोत. सेकंड जे काही फ्रंटियर सेक्टर आहे किंवा फ्रंटियर सेक्टर म्हणतो ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये रिजनरेटिंग लिगसी इंडस्ट्रियल सेक्टर. सर, हे लिगसी इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे काय, असे ओल्ड इंडस्ट्री असतील जिथं सिमिलर टाईपच्या ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करतात. काय सिमिलर टाईपचे ॲक्टिव्हिटी काय करतात, कॅरी आउट करतात. ते सेक्टर जिथं आउटडेटेड टेक्नॉलॉजीचा यूज होतो अजूनसुद्धा. काय आउटडेटेड टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स इक्विपमेंट नाही आहेत, अशा ठिकाणी आपल्याला असे इंडस्ट्रियल सेक्टर त्यांना काय करायचं आहे, रिवाईव्ह करायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, जीव टाकायचा आहे. परत त्यांना आपल्याला रिज्युनेट करायचं आहे. पुन्हा त्यांना काय करायचं आहे, त्याच्यामध्ये जे काही
नवीन टेक्नॉलॉजी आहे, जे काही न्यू टेक्नॉलॉजी आहे, जे काही ॲडव्हान्स जे काही फीचर्स आहेत किंवा जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, ते आपल्याला ॲडव्हान्स इक्विपमेंट आहेत त्याच्यामध्ये त्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ॲड करायचे आहे, ॲड ऑन करायचे आहेत आणि ॲड ऑन करून आपल्याला ते करायचं आहे त्या इंडस्ट्रीला. जे आता असे सेक्टर सर लिगसी म्हणजे हे कुठले सेक्टर? ओल्ड सेक्टर म्हणजे इथं काय सांगितलं मी तुम्हाला, आता हे सेक्टर तर चालतात, हे ट्रॅडिशनल वेने चालू आहेत, पण याच्यामधून काय आहे की प्रोडक्शन ज्या पद्धतीचं प्रोडक्शन पाहिजे, ज्या पद्धतीची क्वालिटी पाहिजे ते आपल्याला याच्यामधून मिळत नाही. मग अशा इंडस्ट्रीला काय करायचं, आपल्याला रिवाईव्ह करायचं आहे. त्याच्यामध्ये आउटडेटेड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करायची आहे, त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी ॲड करायची आहे, ॲड ऑन करायची आहे. सोबत आपल्याला त्यामध्ये ॲडव्हान्स इक्विपमेंट ॲड ऑन करायचे आहेत आणि हे ॲड करून आपल्याला त्याला अपग्रेड करायचं आहे. काय अपग्रेड करायचं आहे, त्याला रिवाईव्ह करायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला ग्रोथ आणि प्रोडक्शन, जे काही प्रोडक्शन आहे ॲडव्हान्स, जे काही आपल्याला जे काही लागते, जे काही रॉ मटेरियल म्हणा किंवा जे काही प्रोड्यूस आहेत, जे काही गुड्स आहेत, ज्या काही आपल्याला लागतात, त्या आपल्याला ॲडव्हान्स पद्धतीच्या गुड्स आपल्याला याच्यामधून आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत, तयार करायच्या, प्रोड्यूस करायच्या आहेत. ओके, हे आहे रिजनरेटिंग लिगसी इंडस्ट्रियल सेक्टर. आता याच्यामध्ये स्कीम टू रिवाईव्ह 20 लिगसी इंडस्ट्रियल क्लस्टर. आता सर इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणजे काय? हे इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणजे समजा ही इंडस्ट्री आहे, काय ही एक इंडस्ट्रियल एरिया आहे, तर मग इथं या एरियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या इंडस्ट्री आहेत आणि ह्या काय करतात, सिमिलर टाईपच्या ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करतात. आता सिमिलर म्हणजे काय, इथं समजा इथे एखादी गुड्स तयार करते, काय इथे समजा मी म्हणतो की इथं टीव्हीचं प्रोडक्शन होत आहे, तर मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत, काय ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्री आहे, हे पूर्ण याला कम्प्लीट याला काय म्हणायचं, क्लस्टर, याला कम्प्लीट याला क्लस्टर म्हणायचं. पण हे सगळे जे आहेत युनिट जे आहेत वेगवेगळे, हे युनिट सगळं काय करतात, हे टीव्ही मॅन्युफॅक्चर करायचं काम करतात, टीव्हीचं प्रोडक्शन करायचं काम करतात, पण हे एका क्लस्टरमध्ये आहेत, हे एका पूर्ण एरियामध्ये आहेत, एका क्लस्टरमध्ये आहेत, त्याला आपण इंडस्ट्रियल क्लस्टर असं म्हणतो. अ स्कीम टू रिवाईव्ह 20 लिगसी इंडस्ट्रियल क्लस्टर अनाउन्स टू इम्प्रूव्ह देअर कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस अँड इफिशियन्सी थ्रू इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन. मी तुम्हाला ते सांगितलं, त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन करायचं आहे आणि टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करून त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन घ्यायचं आहे. सोबत क्रिएटिंग चॅम्पियन SME, काय SME स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेस, काय क्रिएटिंग चॅम्पियन स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस अँड सपोर्टिंग मायक्रो एंटरप्राइजेस. आता हे जे छोटे मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस आहेत, काय मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस आहेत, छोटे. आता यांना काय करायचं, एक्सपांड करायचं आहे, यांना वाढवायचं आहे, फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे, मायनस टेक्नॉलॉजी याच्यामध्ये द्यायची आहे, नवीन ॲडव्हान्स इक्विपमेंट याच्यामध्ये द्यायचे आहे आणि याच्या माध्यमातून काय करायचं, यांना पण आपल्याला एक्सपांड करायचं आहे, वाढवायचं आहे, ग्लोबल लेवलला याला न्यायचं आहे किंवा इंडिया लेवलला खूप मोठे यांना छोटे जे काही MSME आहेत त्यांना मोठे आपल्याला बनवायचं आहे किंवा एक्सपांड करायचं आहे आणि त्याच्यापासून त्याला ग्लोबल रिकग्निशन आपल्याला द्यायचं आहे. तर हे याच्यामधून सांगितलं आहे कुठल्या याच्यामधून रिजनरेटिंग लिगसी इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये हा दुसरा पॉईंट आहे, क्रिएटिंग चॅम्पियन स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेस अँड सपोर्टिंग मायक्रो एंटरप्राइजेस. ओके, दीज आर ओल्ड ट्रॅडिशनल इंडस्ट्रियल एरिया. ते सांगितलं मला, ओल्ड असतात, ट्रॅडिशनल इंडस्ट्रियल एरिया असतात आणि ट्रॅडिशनल वर्क ते करत असतात, आपल्याला त्याला अपग्रेड करायचं आहे. हा झाला दुसरा इंटरव्हेन्शन. त्याच्यानंतर तिसरा आहे बघा, फर्स्ट कर्तव्यमधला तिसरा, क्रिएटिंग चॅम्पियन SME ते सांगितलं आहे. SME म्हणजे स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेस अँड सपोर्टिंग मायक्रो एंटरप्राइजेस. अ डेडिकेटेड 10,000 करोड स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेस ग्रोथ फंड यांनी काय केलंय, एक फंड तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 10,000 करोड हे त्यासाठी स्पेशल फंड तयार केला आहे. कशासाठी? SME फंड म्हणून फंड तयार केला आहे, स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेस असा फंड केला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 10,000 करोड त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून टू बी इंट्रोड्यूस टू क्रिएट फ्युचर चॅम्पियन इन्सेंटिव्हायझिंग एंटरप्राइजेस बेस्ड अँड सिलेक्ट क्रायटेरिया. म्हणजे त्यांना काय करायचं, छोटे एंटरप्राइजेस आहेत त्यांना प्रमोट करायचं आहे, त्यांना काय करायचं, इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करायचं आहे, जेणेकरून त्यांना एक एनकरेज करायचं आहे की तुम्ही काय करा, एक्सपांड करा, तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन करा, मोठ्या लेवलला पोहोचा, अशा पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करायचे आहेत किंवा सोबत त्यांना आपल्याला प्रमोट करायचं आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं आहे, 10,000 करोडाचा SME ग्रोथ फंड हा तयार केलेला आहे. आणि आता समजा त्यासाठी आपल्याला काय करायचं, लोन प्रोव्हाइड करायचं या फंडच्या माध्यमातून. समजा SME आहेत त्यांना लोन प्रोव्हाइड करायचं आहे एक्सपांड करण्यासाठी. मग समजा आता छोटे हे जे SME आहेत हे छोटे आहेत, मग छोटे आहेत तर रिस्क पण तेवढे आहे की हा समजा बँकनं काय केलं, या छोटा फंड आहे किंवा एक SME आहे, एक्झाम्पल पकडा हे SME आहे, मग या SMEला काय केलं, बँकेनं काय केलं, लोन दिलं, काय छोटा आहे SME आहे, स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस म्हणजे स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेस आहे. मग याच्यामध्ये समजा टर्नओव्हर आहे 5 लाख, काय टर्नओव्हर आहे 5 लाख, मग आता हे एक्सपांड करायचं आहे. मग एक्सपांड करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं आहे, 10 लाखाचं लोन दिलं, काय 10 लाखाचं लोन दिलं. मग आता हे एंटरप्राइजेस आहेत, हे छोटे आहेत, पण हे जे आहे ते डेव्हलप होतील याची काही गॅरंटी आहे का? हे गॅरंटी आहे का की हे डेव्हलपच होतील, हे चांगल्या लेवलला वर्क करतील किंवा याला चांगली अर्निंग होईल, चांगली इन्कम होईल, असं आहे का? कंपल्सरी आहे का? नाही.
याच्यामध्ये रिस्क पण तेवढी आहे. काय रिस्क आहे की हे आता हे घेतलेले लोन डिफॉल्ट पण करू शकतात है ना. डिफॉल्ट म्हणजे नाही आता ग्रोथ झाली, नाही डेव्हलप झाली, नाही एक्सपांड झाला SME, तर मग काय करणार. मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं की ठीक आहे आम्ही आता इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केला, आम्ही याला सबसिडी प्रोव्हाइड केली, आम्ही याला लोन प्रोव्हाइड केलं. पण आता तो एंटरप्राइजेस आहे त्यांनी ट्राय केलं, पण ते जो एंटरप्राइजेस आहे स्मॉल एंटरप्राइजेस आहे त्यांनी ट्राय केलं, मायक्रो एंटरप्राइजेस आहे त्यांनी एक्सपांड होण्याचा ट्राय केलं, त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायचा ट्राय केलं, पण तो फेल झाला किंवा नाही करू शकला. ज्या पद्धतीनं जे आपल्याला आउटपुट त्याच्या माध्यमातून पाहिजे होतं ते आउटपुट तेव्हा आपल्याला नाही देऊ शकला. मग अशा वेळेस हे लोन जे आहेत तेव्हा म्हणजे लोन जे आहे ते डिफॉल्ट झालं. मग डिफॉल्ट झालं त्यासाठी काय केलं इंडियानं काय केलं 2000चा ॲडिशनल 2000 करोडचा फंड त्याच्यामध्ये लॉन्च केला आहे की जर समजा ठीक आहे MSME जे लोन दिलं तुम्ही ते लॉसमध्ये गेलं किंवा नाही आलं वापस, तर आम्ही काय करतो त्यासाठी ॲडिशनल 2 करोडाचा काय करतो फंड ॲडिशनली त्यासाठी तयार करून ठेवतो. त्यासाठी सेल्फ रिलायंट इंडिया फंड हा तयार केला आहे टू बी अलोकेटेड विथ ॲडिशनल 2000 करोड टू कंटिन्यू सपोर्ट टू मायक्रो एंटरप्राइजेस अँड मेंटेन देअर ॲक्सेस टू रिस्क कॅपिटल. रिस्क कॅपिटलसाठी त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं 2000 करोडचा ॲडिशनल फंड हा तयार केलेला आहे. जे की आपल्याला 10,000 करोडाचा एक फंड तयार केला होता SME फंड. त्याच्यामधून जे काही लोन्स आणि ॲडव्हान्सेस दिले जातील, जे काही इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले जातील, जे काही सबसिडी प्रोव्हाइड केल्या जातील, जेणेकरून समजा इन केस ज्या वापस आले नाही ते लोन डिफॉल्ट झाले, जे काही फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड केलं होतं ते आलं नाही, तर त्यासाठी ॲडिशनल एक सिक्युरिटी म्हणून गव्हर्नमेंटने काय केलंय 2000 करोडचा एक ॲडिशनल फंड तयार करून ठेवलेला आहे. सोबत गव्हर्नमेंट टू फॅसिलिटेट प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन सच एज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट इन इंडिया, सोबत हे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीएट ऑफ इंडिया, आणि हे एक आहे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट. गव्हर्नमेंट टू फॅसिलिटेट प्रोफेशनल इन्स्टिट्यूट सच एज ICAI, ICSI आणि ICMAI टू डिझाईन शॉर्ट टर्म मॉड्युलर कोर्सेस अँड प्रॅक्टिकल टूल टू डेव्हलप कॅडरे ऑफ कॉर्पोरेट मित्रास. आता इस्पेशली इन Tier 2 अँड Tier 3 टाउन्स, म्हणजे जे काही Tier 2 आणि Tier 3 टाउन्स असतील त्याच्यामध्ये कॉर्पोरेट मित्र तयार करायचं काम कोणाकडे दिलेलं आहे ICAI, ICSI आणि ICMI हे 3 इन्स्टिट्यूट आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा असे कोर्सेस लॉन्च करा, असे शॉर्ट टर्म कोर्सेस लॉन्च करा, त्याच्यामधून काय करा एक कॉर्पोरेट मित्र हे तयार करा. कॉर्पोरेट मित्र जे काय करतील यांच्यामधला गॅप फिल करायचं काम करतील. कोणामधला SME मधला जे काही SME आहे SMEला लोन प्रोव्हाइड करणं किंवा SMEची ग्रोथ आणि एनकरेज करणं हे जे याचं जे काम करेल ते हेच कॉर्पोरेट मित्र त्याच्यामध्ये वर्क करतील आणि त्यांना हे जे गॅप आहे तो गॅप भरून काढण्याचं काम कोण करतील. SME मध्ये समजा लोन मिळत नाही किंवा कुठल्या गोष्टी अजून कुठल्या गोष्टी ॲक्सेसिबल आहेत SME साठी, SME या त्या गोष्टीला घेऊन युटिलाइज करून त्याचा जो काही ग्रोथ आहे किंवा जे एक्सपांड आहे त्याला एक्सपान्शन करायचं आहे ते एक्सपान्शन करू शकते. त्याच्यामध्ये जो काही गॅप आहे जे SMEला माहीत नाही, पण त्यासाठी काय करा SMEला तो गॅप भरून काढण्यासाठी काय करा हे जे आहेत कॉर्पोरेट मित्र तयार करा आणि कॉर्पोरेट मित्राच्या माध्यमातून त्याची हेल्प घेऊन काय करा तुमचा SME डेव्हलप करा. हे आहे थर्ड इंटरव्हेन्शन किंवा थर्ड इम्पॉर्टंट सेक्टर. त्यानंतर आहे बघा फोर्थ आहे डिलिव्हरिंग अ पॉवरफुल पुश टू इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्याला मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जर का ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करायची असेल इंडियाची तर सर्वात प्रायमरी फोकस आपला असला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरवर. जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करत नाही तोपर्यंत आपण आपला इंडियाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करायचं आहे. पब्लिक याच्यामध्ये काय सांगितलं आहे पब्लिक कॅपिटल एक्सपेंडिचर टू बी इन्क्रीज टू 12.2 लाख करोड इन फायनान्शियल इयर 2026-27 मध्ये त्यांनी काय केलं कॅपिटल एक्सपेंडिचर. आता हे सर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे लास्टमध्ये, तर त्याची काळजी नका करू. पब्लिक कॅपिटल एक्सपेंडिचर टू बी इन्क्रीज 12.2 लाख जे की 11 पॉईंट समथिंग होतं मागच्या वर्षी, जे याच्यामध्ये वाढून किती गेलेलं आहे 12.2 लाख एवढं केलेलं आहे करोड एवढं केलेलं आहे. गव्हर्नमेंट टू सेटअप इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड, इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड पण सेटअप करणार आहे टू स्ट्रेंथन कॉन्फिडन्स ऑफ प्रायव्हेट डेव्हलपर्स. समजा गव्हर्नमेंटनं काय केलं हा जो फंड आहे इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड गव्हर्नमेंटनं काय केलं हा एक फंड स्थापन केला. कशासाठी की जे काही प्रायव्हेट इन्व्हेस्टर आहेत समजा गव्हर्नमेंट टू सेटअप इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड टू स्ट्रेंथन द कॉन्फिडन्स ऑफ प्रायव्हेट डेव्हलपर रिगार्डिंग रिस्क ड्युरिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन फेज. समजा एखादा कॉन्ट्रॅक्ट घेतला प्रायव्हेट इन्व्हेस्टरने एखादा कॉन्ट्रॅक्ट घेतला की रोड बनवायचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि समजा काय झालं की रोड जेवढा समजा दोन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट घेतला, काय समजा एखादं कन्स्ट्रक्शन आहे किंवा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आहे गव्हर्नमेंटच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आहे. मग आता एक फॅलो लँड आहे, मग तिथं काय केलं फॅलो लँड आहे गव्हर्नमेंटची, समजा ही फॅलो लँड आहे. मग या फॅलो लँडवर काय करायचं गव्हर्नमेंटला काय करायचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायचे किंवा हा रोड आहे गव्हर्नमेंटला हा रोड तयार करायचा आहे. मग प्रायव्हेट इन्व्हेस्टरला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये या, मग गव्हर्नमेंटने त्यासाठी हा इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड केला आहे.
मग आता याच्यामध्ये काय सांगितलं प्रायव्हेट इन्व्हेस्टरनं की बाबा ठीक आहे, आम्ही काय करतो हा जो फंड आहे किंवा म्हणजे हे जे आम्ही जो कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे 2 वर्षासाठी, आम्ही काय करणार, हे जो 10 किलोमीटरचा रोड आहे तो आम्ही तुम्हाला 2 वर्षामध्ये तयार करून देणार. हे जे काही बिल्डिंग आहे गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग आहेत आम्ही तुम्हाला 2 वर्षामध्ये तयार करून देणार. पण आता ही फॅलो लँड आहे, आता हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला रोड तयार करायचा आहे. मग रोड तयार करायचा आहे याच्यासाठी प्रायव्हेट इन्व्हेस्टरला आपण कन्स्ट्रक्शन म्हणजे जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो दिला आहे, गव्हर्नमेंटने कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. आता प्रायव्हेट इन्व्हेस्टरने जो कॉन्ट्रॅक्ट घेतला, पण काय झालं की काही शेतकरी असतील किंवा जे काही आपल्यासारखे सर्वसामान्य लोक असतील त्यांनी तो रोड काय केला, अडवला. यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला काय करू 2 वर्षामध्ये तयार करून देऊ, काय हा रोड तयार करून देऊ. पण आपल्यासारखे लोक आहेत, सर्वसामान्य लोक, आपली शेती आहे, आपली शेती त्याच्यामध्ये जात आहेत. मग लोकांनी काय केलं, फार्मर्सनी काय केलं प्रोटेस्ट केला आणि तो रोड रस्ता अडवला. मग यांनी प्रायव्हेट इन्व्हेस्टरने सांगितलं होतं की आम्ही 2 वर्षामध्ये कंप्लीट करून देऊ, काय आम्ही 2 वर्षामध्ये कंप्लीट करून देऊ रोड. पण तो 2 वर्षामध्ये कंप्लीट नव्हता, ते 4 वर्ष त्याला लागत आहेत. 4 वर्ष त्याला लागत आहेत. मग 4 वर्ष जर लागले तर त्या प्रायव्हेट इन्व्हेस्टरला त्यामध्ये लॉस होत आहे. मग लॉसला भरून काढण्यासाठी काय केलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड हा गव्हर्नमेंटने काय केला, सेटअप केला आहे. जेणेकरून काय करतील, प्रायव्हेट इन्व्हेस्टर काय करतील, अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट घेतील आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करतील आणि कन्स्ट्रक्शन करायचं काम करतील. ओके, तर अशा पद्धतीने याच्यामध्ये हा फंड तयार केला आहे. यासाठीच हा फंड गव्हर्नमेंटने काय केला आहे, तयार केला आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट टू ॲक्सलरेट रिसायकलिंग ऑफ सिग्निफिकंट रिअल इस्टेट असेट ऑफ CPSE सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस थ्रू द सेटिंग अप ऑफ डेडिकेटेड रिअल इस्टेट इन्व्हेस्टर ट्रस्ट. रिअल इस्टेट इन्व्हेस्टर ट्रस्ट हे जे काय आहे, रिअल इस्टेट इन्व्हेस्टर ट्रस्ट जे आहे ही काय आहे, समजा ही एक एजन्सी एजन्सी म्हणू शकता. तर ह्या ज्या एजन्सी आहेत या काय करायचं, जे काही रिअल इस्टेट असेट आहेत सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस यांचे जे काही रिअल इस्टेट जी काही म्हणजे हे आपण काय म्हणतो, जी काही प्रॉपर्टी आहे. रिअल इस्टेट म्हणजे काय, ही काही गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे. काय सरळ मी त्याला गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी म्हणतो. ही जी काही गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे, आता ही पडलेली आहे, याच्यामधून काही गव्हर्नमेंटला इन्कम नाही. मग ती काय करा, याला द्या, कशा रिसायकल करण्यासाठी द्या. कशाला, रिअल इस्टेट इन्व्हेस्टर ट्रस्ट हे जे काय इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे यांच्याकडे द्या. ही एजन्सी आहे यांच्याकडे द्या, यांना भाडेतत्वावर द्या. यांना हे भाडेतत्वावर द्या, वापरायला द्या, यूज करायला द्या. ते काय करतील, त्याला रिसायकल करून काय करतील, त्याला युटिलाइज करतील, भाड्यानं देतील, म्हणजे भाडेतत्वावर देतील, रेंटवर देतील. किंवा सोबत वेगवेगळ्या प्रकारची तिथं समजा एखादी बिल्डिंग आहे, ती बिल्डिंगला रिकन्स्ट्रक्शन केलं, रिसायकल केलं, रिनोव्हेशन केलं. मग त्याच्यामध्ये काय केलं, ते त्यांनी रेंटवर दिलं. वेगवेगळे जे काही हे असतील बनवलेले फ्लोअर्स असतील ते रेंटवर दिले, त्याच्यामधून पैसा त्यांनी कलेक्ट केला. किंवा त्यांनी सरळ ती बिल्डिंगच काय केली, रेंटवर दिली, रिसायकल करून रेंटवर दिली. मग यांना काय मिळेल, या रिअल इस्टेट इन्व्हेस्टर ट्रस्टला काय मिळेल, त्या माध्यमातून काय मिळेल, त्यांना जो काही इन्कम होईल त्या माध्यमातून त्यांना काही गव्हर्नमेंटला काही शेअर देतील. मग गव्हर्नमेंटला काही शेअर मिळेल आणि त्यांचं पण काहीतरी अर्निंग त्याच्या माध्यमातून होईल. तर दोघांना अशा प्रकारे याच्या माध्यमातून बेनिफिट होईल. कुठल्या असेटमधून, रिअल इस्टेट असेट जे काही पडलेले आहेत, जे की पडीक आहेत आपण म्हणू शकतो, यामध्ये रिनोव्हेशन करायची गरज आहे आणि रिनोव्हेशन करून ते काय करू शकतात, रिअल इस्टेट इन्व्हेस्टर ट्रस्टच्या माध्यमातून ते विकू शकतात नाही, भाडेतत्वावर देऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून इन्कम अर्न करू शकतात. त्यानंतर आहे टू प्रमोट इन्व्हायरमेंटली सस्टेनेबल मुवमेंट कार्गो फॉलोइंग मेजर्स आर प्रपोज. कुठले न्यू डेडिकेटेड फ्रेट कार्गो, काही फ्रेट कार्गो जे काही आहेत ते तयार करायचे. टू बी इस्टॅब्लिश कनेक्टिंग दंकुनी इन ईस्ट टू सुरत इन वेस्ट. दंकुनी आहे ईस्टमध्ये, वेस्ट बेंगालमध्ये, तिथपासून सुरतपर्यंत, वेस्टमध्ये सुरतपर्यंत, गुजरातपर्यंत आपल्याला काही न्यू डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर तयार करायचे आहेत. सर आता हे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे काय, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे का, आपण जे काही समजा रेल्वे आहे, समजा ट्रेन आहे, ट्रेन समजा हे आहे, समजा काय हे आहे मुंबई, समजा हे आहे मुंबई आणि इथून आपल्याला कोलकाता इथे काय करायचं आहे, आपलं जे काही गुड्स आहेत त्या पाठवायचे आहेत. कशाच्या माध्यमातून, ट्रेनच्या माध्यमातून. मग त्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर तयार करायचा आहे मुंबई टू कोलकाता. याच्यामध्ये फक्त काय होईल, ह्या अशा ट्रेन ज्या काय आपण मालगाडी म्हणतो, त्याला सरळ मी एकदम
सिंपल लँग्वेज सांगतो, मालगाडी. मग मालगाडीच्या माध्यमातून किंवा त्या ट्रेनच्या माध्यमातून फक्त आणि फक्त गुड्स आणि सर्व्हिसेस या इथून मुंबईवरून कोलकात्याला ट्रान्सफर केल्या जातील किंवा कोलकात्यावरून मुंबईला ट्रान्सफर केल्या जातील. फक्त आणि फक्त गुड्स आणि सर्व्हिसेस, काय म्हणतो मी, गुड्स आणि सर्व्हिसेस, ट्रॅव्हल्स नाही, पॅसेंजर नाही, गुड्स आणि सर्व्हिसेस या डेडिकेटेड जो काही कॉरिडॉर आहे त्याच्या माध्यमातून मुंबईपासून कोलकात्याला ट्रान्सफर केल्या जातील, तिथून मुंबईपर्यंत ट्रान्सफर केल्या जातील. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे तयार करायचे आहेत, डेव्हलप करायचे आहेत. ते डंकोनी वेस्ट बंगाल ईस्टमधून तर ते सुरत पर्यंत आपल्याला एक तयार करायचं आहे. सोबत बघा याच्यानंतर अशाच पद्धतीनं 20 न्यू नॅशनल वॉटरवेज, नॅशनल वॉटरवे वेगवेगळे 20 प्रकारचे वेगवेगळे नॅशनल वॉटरवेज आपल्याला तयार करायचे आहेत. टू बी ऑपरेशनलाइज ओव्हर 5 इयर, नेक्स्ट 5 वर्षामध्ये ते ऑपरेशनलाइज झाले पाहिजेत. म्हणजेच काय, समजा नदी आहे, गंगा नदी आहे, उत्तराखंडमधून आहे समजा, तर UP पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, या नदीच्या माध्यमातून काय नदीच्या माध्यमातून कार्गो मुवमेंट करायची आहे. हे आहे समजा उत्तराखंड, हे आहे समजा उत्तर प्रदेश, हे UK आणि हे आहे UP. तर इथपासून इथपर्यंत आपल्याला काय करायचं, कार्गो मुवमेंट करायचे आहे नदीच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 20 नवीन नॅशनल वॉटरवेज तयार करायचे आहे. टू बी ऑपरेशनलाइज ओव्हर 5 इयर्स स्टार्टिंग विथ नॅशनल वॉटरवेज 5 इन ओडिशा टू कनेक्ट मिनरल रिच एरियाज टालचर अँड अंगुल इन अँड इंडस्ट्रियल सेंटर लाईक कालिंगा नगर टू द पोर्ट ऑफ पारादीप आणि धमरा. तर हे जे आहेत इथं आपल्याला काय करायचे आहेत, हे जे वेगवेगळे नाव दिले आहेत, सिटीजचे नाव दिले आहेत, तिथपासून यामध्ये आपल्याला काय करायचे, वेगवेगळे 20 वेगवेगळे नॅशनल वॉटरवेज तयार करायचे आहेत. त्यानंतर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टू बी सेटअप ॲज रिजनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ रिक्वायर्ड मॅनपॉवर. त्यासाठी आपल्याला जे काही मॅनपॉवर रिक्वायर आहे त्यासाठी रिजनल सेंटर, तिथं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तयार करायचे आहेत. याच्यामधून आपण काय करू, त्याला स्किल प्रोव्हाइड करायचं काम करू, ट्रेनिंग द्यायचं काम करू आणि स्किल लेबर त्याच्यामधून आपण बाहेर काढायचा प्रयत्न करू. सोबत शिप रिपेअर इकोसिस्टम इनलँड वॉटरवेज जे आहेत त्यासाठी शिप रिपेअर इकोसिस्टम आपल्याला तयार करायचे आहे. ॲट वाराणसी आणि पटना म्हणजे जे काही शिप रिपेअर फॅसिलिटी आहे, रिपेअरिंग फॅसिलिटी, त्या त्यासाठी आपल्याला वाराणसी आणि पटनामध्ये 2 वेगवेगळ्या फॅसिलिटी इकोसिस्टम तयार करायचे आहेत. जे काही आपण शिप रिपेअर इकोसिस्टम जे काही आपल्याला इस्टॅब्लिश करायचे आहेत ते आपल्याला 2 ठिकाणी इस्टॅब्लिश करायचे आहेत, एक आहे वाराणसी आणि दुसरा आहे पटना. त्यानंतर कोस्टल कार्गो प्रमोशन स्कीम, कोस्टल कार्गो ते सांगितलं मी तुम्हाला, कोस्टल एरिया जे की आपल्याला मी सांगितलं मला UK गंगा नदीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, UP पर्यंत कार्गो मुवमेंट करायचे आहे. तर मग कोस्टल कार्गो प्रमोशन स्कीम त्यासाठी लॉन्च करणार आहेत. फॉर इन्सेंटिव्हायझिंग अ मॉडेल शिप फ्रॉम रेल अँड रोड टू इन्क्रीज शेअर ऑफ इनलँड वॉटरवेज. म्हणजे इनलँड वॉटरवेजच्या थ्रू जे काही कार्गो मुवमेंट करतो आपण, कोस्टल शिपिंगच्या माध्यमातून जे काही कार्गो मुवमेंट करतो आपण, आणि ते आपल्याला रेल आणि रोडवरून शिफ्ट करायचं आहे. कशाच्या माध्यमातून, रोड आणि रेल्वेवरून आपल्याला शिफ्ट करायचं आहे. कशावर, तर ते इनलँड वॉटरवेज आणि शिपिंग कोस्टल शिपिंगवर शिफ्ट करायचा आहे. ज्याचा शेअर करंटली 6% आहे, तो आपल्याला शेअर 2047 पर्यंत 12% न्यायचा आहे. म्हणजे जे काही वॉटरच्या थ्रू मुवमेंट करतो, जे काही कार्गो मुवमेंट आपण वॉटरच्या थ्रू करतो, जे काही कोस्टल शिपिंग करतो, तर त्याचा शेअर जो आहे तो सध्या किती आहे, करंटली 6% आहे. तो आपल्याला रोड आणि रेलच्या रोड आणि रेल या माध्यमातून जे काही करतो आपण तो कमी करून आपल्याला इकडे वाढवायचा आहे आणि याचा शेअर जो आहे तो 12% न्यायचा आहे. कधीपर्यंत, 2047 पर्यंत. इन्सेंटिव्ह टू बी प्रोव्हाइडेड टू इंडिजिनाइज मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सी प्लेन्स जे काही आपल्याला ते डेव्हलप करायचे, त्याला काय करायचं आहे, इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करायचा आहे. इनहान्स लास्ट माइल अँड रिमोट कनेक्टिव्हिटी अँड प्रमोट टुरिझम, त्याच्या माध्यमातून आपल्याला टुरिझमला प्रमोट करायचं आहे. सी प्लेन व्हायबिलिटी गॅप फंडिंग स्कीम ही पण याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायची आहे. म्हणजे सी प्लेन तुम्ही आता मूवी वगैरेमध्ये बघितलं असाल की सी प्लेन म्हणजे जे काही समुद्रामध्ये आपण प्लेन्स समुद्रामधून चालतात आणि नंतर ते फ्लाय करतात म्हणजे उडतात, तर ते आपल्याला डेव्हलप करायचा आहे इंडियामध्ये. हा जो कन्सेप्ट आहे तो नवीन कन्सेप्ट म्हणजे इंडियामध्ये आपल्याला लॉन्च करायचा आहे किंवा डेव्हलप करायचा आहे. याच्या माध्यमातून आपल्याला कार्गो मुवमेंट म्हणा किंवा टुरिझम म्हणा हे आपल्याला याच्यावर फोकस करता येईल. त्यानंतर इन्शुरिंग लॉंग टर्म एनर्जी सिक्युरिटी, जसं मी तुम्हाला सांगितलं न्यूक्लिअर सेक्टरमध्ये शांती बिल आणलं होतं आता गव्हर्नमेंटनी, शांती बिल. त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला त्यांनी काय केलं तर इन्व्हेस्ट करायला अलो केलं होतं. त्यासोबत त्याच्यासाठी किती अँड आउटले ऑफ 20,000 करोड ओव्हर द नेक्स्ट 5 इयर, काय 5 वर्षासाठी जे काही आपल्याला एनर्जी सिक्युरिटी आहे आणि स्टॅबिलिटी आहे ती मेंटेन करायची आहे. त्यासाठी किती 20,000 करोड बजेट हे अलोकेट केलेलं आहे नेक्स्ट 5 इयर्ससाठी. अनाऊन्स फॉर कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज टेक्नॉलॉजी, हे कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज टेक्नॉलॉजी याच्यासाठी 20,000 करोडचा हा एक म्हणजे आउटले अलोकेट केलेलं आहे. कशासाठी, एनर्जी सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटीसाठी नेक्स्ट 5 इयर्ससाठी कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज टेक्नॉलॉजीसाठी किती 20,000 करोड, किती 20,000 करोड. त्यानंतर आहे डेव्हलपिंग सिटी इकॉनॉमिक रिजन.
मी तुम्हाला सांगितलं की सिटी इकॉनॉमिक रिजन म्हणजे चांगले तिथे इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करणं, वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणणं, त्यासाठी आणि एक चांगल्या प्रकारची डेव्हलप सिटी तिथे तयार करणं. जसं की स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आपला आणला होता, जो फ्लॉप गेला, पण त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, त्या जे काही मॉडेल आहे त्याला आपण पकडून त्याच पद्धतीने आपण काय म्हणू शकतो, डेव्हलपिंग सिटी इकॉनॉमिक रिजन आपल्याला डेव्हलप करायचे आहे. अँड अलोकेशन ऑफ 5,000 करोड ओव्हर 5 इयर्स, काय 5 वर्षासाठी नेक्स्ट 5 इयर्ससाठी त्यांनी किती 5,000 करोडाचं अलोकेशन केलं आहे पर सिटी इकॉनॉमिक रिजन्स अनाउन्स फॉर इम्प्लिमेंटिंग देअर प्लान्स थ्रू अ चॅलेंज मोड विथ अ रिफॉर्म कम रिझल्ट बेस्ड फायनान्स मेकॅनिझम. म्हणजे रिफॉर्म कमी करून रिझल्ट बेस्ड फायनान्स मेकॅनिझम करायचं आहे. म्हणजे फक्त रिफॉर्म केले काय की आम्ही हे करणार आहे ते करणार आहे तसं न करता, म्हणजे काही फक्त इनिशिएटिव्ह अनाऊन्स केले, प्रपोज केले, पण त्यांना इम्प्लिमेंटेशन नाही किंवा ते ॲक्च्युअल अंमलामध्ये आणलं नाही, ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन झालं नाही, फक्त ओरली सांगितलं की आम्ही हे करणार ते करणार, पण ॲक्च्युअली त्यांनी काहीच केलं नाही. तर ते न करता त्यांनी काय केलं, 5,000 करोडाचा एक अलोकेशन केला आहे, आउटलेट ठेवला आहे कशासाठी, सिटी इकॉनॉमिक रिजनसाठी नेक्स्ट 5 इयर्ससाठी. आणि त्याच्या माध्यमातून काय करणार आहे, त्याच्या माध्यमातून 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर हे तयार करणार आहेत. सिटीचा ग्रोथ कनेक्टर, काय त्यांना अशा सिटीज त्यांना ग्रोथ कनेक्टर म्हणून ओळखलं जाईल, टू प्रमोट इन्व्हायरमेंटली सस्टेनेबल पॅसेंजर सिस्टम. तर त्याच्यामध्ये कुठले 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर आहेत ते बघा. त्याच्यामध्ये मुंबई पुणे एक रेल कॉरिडॉर आहे, पुणे हैदराबाद आहे, हैदराबाद बेंगळुरू आहे, हैदराबाद चेन्नई आहे, चेन्नई बेंगळुरू आहे, दिल्ली वाराणसी आहे, वाराणसी सिलिगुरी आहे. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बेंगलोर, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बेंगलोर, दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुरी. तर हे 7 जे आहेत ते वेगवेगळे हायस्पीड रेल कॉरिडॉर त्याच्या माध्यमातून बनवायचे आहेत. त्यासाठी गव्हर्नमेंटनं 5,000 करोडाचं बजेट हे अलोकेट केलेलं आहे नेक्स्ट 5 इयरसाठी. त्यानंतर गव्हर्नमेंट टू सेटअप हाय लेवल कमिटी ऑन बँकिंग फॉर विकसित भारत, बँकिंग हाय लेवल कमिटी ऑन बँकिंग फॉर विकसित भारत. त्यासाठी एक गव्हर्नमेंट एक कमिटी सेटअप करणार आहे टू कॉम्प्रेहेन्सिव्हली रिव्ह्यू सेक्टर अँड अलाइन इट विथ इंडियाज नेक्स्ट फेज ग्रोथ व्हाईल सेफगार्डिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड इन्क्लुजन कन्झ्युमर प्रोटेक्शन. त्यानंतर गव्हर्नमेंट टू रिस्ट्रक्चर द पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अँड रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, या 2 कंपन्या आहेत त्याला रिस्ट्रक्चर करायचं आहे टू अचीव स्केल अँड इम्प्रूव्ह इफिशियन्सी इन पब्लिक सेक्टर NBFCs. ज्या काही पब्लिक सेक्टर नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज आहेत त्याच्यामध्ये काय करायचं आहे ना, इफिशियन्सी वाढवायची आहे. यांना रिस्ट्रक्चर करायचं आहे कुठले, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. त्यासोबत कॉम्प्रेहेन्सिव्ह रिव्ह्यू ऑफ द फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट, जे काही फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांना काय नॉन डेप्ट इन्स्ट्रुमेंट, अ कॉम्प्रेहेन्सिव्ह रिव्ह्यू ऑफ फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट रूल इज त्यांनी प्रपोज केला आहे टू क्रिएट मोर कंटेम्पररी युजर फ्रेंडली फ्रेमवर्क फॉर फॉरेन इन्व्हेस्टमेंट कन्सिस्टंट विथ इंडियाज इव्हॉल्विंग इकॉनॉमिक प्रायोरिटीज. म्हणजे इंडियाच्या काय प्रायोरिटीज आहेत फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट, की आपण एक्सपोर्ट जास्त करून आपण फॉरेन रिझर्व कसं वाढवू शकतो याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणजे जे काही त्याच्यासाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह रिव्ह्यू केलेला आहे की आपण काय करू शकतो, आपला सध्या ग्लोबल अनसर्टनिटी चालू आहे, ग्लोबल अनसर्टनिटी आहे सध्या किंवा ग्लोबल डायनॅमिक्स आहे. आता याला फेस करायचं आहे तर मग त्यासाठी आपल्याला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट हे आपल्याला चांगलं असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. मग जर का हे स्ट्रॉंग असेल तर इंडियाची करन्सी डिप्रिशिएट होणार नाही. मग इंडियाची करन्सी जर डिप्रिशिएट होणार नाही तर इंडिया एक स्ट्रॉंग स्टान्स प्रेझेंट करेल की नाही, आमची जी इकॉनॉमी आहे ती स्टेबल आहे, आमच्याकडे जे फॉरेक्स रिझर्व आहे ते चांगले आहेत, आपण जास्तीत जास्त इम्पोर्ट कमी करून जास्तीत जास्त एक्सपोर्ट जर केला तर आपलं फॉरेन रिझर्व वाढेल. मग फॉरेन रिझर्व जर वाढेल तर आपल्याला स्कोप मिळेल, आपण वेगवेगळ्या देशाकडून काय करू शकू, वेगवेगळ्या ज्या काही कमोडिटी आपल्याला लागतात, जे काही रॉ मटेरियल आपल्याला लागतं, जे काही कंपोनंट आपल्याला लागतात ते आपण इम्पोर्ट करू शकू. तर हे आपल्याला याच्यामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट बघायचं आहे, त्यासाठी एक रिव्ह्यू केलेला आहे त्यांनी. सोबत म्युनिसिपल बॉन्ड्स, जे काही म्युनिसिपल बॉन्ड्स असतात, आता समजा एखादी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे तिला 200 करोडाची गरज आहे, कारण त्याला संभाजीनगरमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायची, वेगवेगळे प्रोजेक्ट्स इस्टॅब्लिश करायचे, वेगवेगळ्या स्कीम लॉन्च करायच्या आहे. मग आता ह्या जर करायच्या आहेत तर या म्युनिसिपल बॉन्ड कॉर्पोरेशनला 200 करोड रुपये लागतात. मग 200 करोड रुपये या म्युनिसिपल कॉर्पोरेशनला गव्हर्नमेंटकडून घेण्याऐवजी ते काय कराल, म्युनिसिपल बॉन्ड तुम्ही काय करा, म्युनिसिपल बॉन्ड्स लॉन्च करा. मग म्युनिसिपल बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही 200 करोड म्हणजे त्याच्या 200 करोडच्या काय करा बॉन्ड्स लॉन्च करून ते बॉन्ड लॉन्च केल्यानंतर काय करा, त्याच्यामधून लोक काय करतील, त्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतील आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर काय करा, त्याच्यामध्ये तुम्ही 200 करोड कलेक्ट करा, जेणेकरून गव्हर्नमेंटला जे काही स्पेंडिंग करायची आहे ते तुम्हाला डायरेक्टली तुमच्यावर करायचं काम करणार नाही. तुम्ही काय करा, लोकांच्या माध्यमातून पैसा कलेक्ट करा, बॉन्ड इश्यू करून पैसा कलेक्ट करा आणि तुमची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करा. मग जर का समजा अँड इन्सेंटिव्ह ऑफ 100 करोड फॉर अ सिंगल बॉन्ड इश्युअन्स ऑफ मोर दॅन 1000 करोड, जर का समजा म्युनिसिपल
कॉर्पोरेशन आहे, इंडियाची संभाजीनगरची म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्यांनी काय केलं 1200 करोडाचा बॉन्ड इश्यू केला. तर मग त्यांना काय करायचं, 1200 करोडाचा जर का बॉन्ड इश्यू केला तर त्यात गव्हर्नमेंट काय करेल, 1200 करोडाचा तुम्ही केला का, मग तुम्हाला आम्ही काय करतो 100 करोडाचा इन्सेंटिव्ह करतो. तुमचे 1100 करोडाचा बॉन्ड आहे, म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटकडून 100 करोडाचा सरळ काय केलं जाईल, इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केला जाईल. कारण इन्सेंटिव्ह ऑफ 100 करोड फॉर अ सिंगल बॉन्ड इश्युअन्स ऑफ मोर दॅन 1000 करोड अनाउन्स. जर का समजा 1000 करोडपेक्षा जास्त बॉन्ड इश्यू केला, म्युनिसिपल बॉन्ड इश्यू केला, तर त्यांना 100 करोडाचा इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केला जाईल. टू एनकरेज द इश्युअन्स ऑफ म्युनिसिपल बॉन्ड्स ऑफ हायर व्हॅल्यू बाय लार्ज सिटीज. म्हणजे लार्ज सिटीमध्ये मोठ्या सिटीमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करावे लागते आपल्याला, त्यासाठी तुम्ही मोठमोठे बॉन्ड इश्यू करून पैसा कलेक्ट करू शकता लोकांकडून, जेणेकरून गव्हर्नमेंटची जी काही स्पेंडिंग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची ती कमी होईल, गव्हर्नमेंटचा बर्डन कमी होईल. त्यानंतर आता आहे सेकंड कर्तव्य. काय सेकंड कर्तव्य, आतापर्यंत आपण बघितलं फर्स्ट कर्तव्य, ते फर्स्ट कर्तव्यामधले सगळे कंपोनंट बघितले, डिटेलमध्ये थोडंसं बघितलं की काय काय आहे काय काय नाही. आता आपण बघतोय सेकंड कर्तव्य. मग सेकंड कर्तव्यामध्ये काय आहे, टू फुलफिल ॲस्पिरेशन अँड बिल्ड कॅपॅसिटी ऑफ पीपल. आपल्याला काय करायचे, लोकांचे जे काही ॲस्पिरेशन्स आहेत, जे काही ड्रीम्स आहेत म्हणू शकतो आपण, गोल्स आहेत, ते आपल्याला फुलफिल करायचे आहेत. हे सेकंड कर्तव्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. गव्हर्नमेंट टू सेटअप हाय पॉवर एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्राइजेस. म्हणजे हाय पॉवर एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्राइजेस म्हणजे आतापर्यंत काय होतं, एज्युकेशन द्यायचे, पण याच्यामधून काय स्किल वर्कर किंवा स्किल स्टुडंट बाहेर नाही यायचे. म्हणजे एज्युकेशन तर आहे, पण ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने नाही. मग आता काय करणार, स्किल एज्युकेशन म्हणजे जे काही एज्युकेशन ते दिलं जाईल ते एकदम प्रॉपर पद्धतीने दिलं जाईल, जेणेकरून जेव्हाही समजा ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर जे काही स्टुडंट बाहेर पडतील ते एकदम स्किल असतील, आणि स्किल असल्यामुळे त्यांना एम्प्लॉयमेंट लवकरात लवकर मिळेल. तर त्यासाठी काय केलं गव्हर्नमेंट टू सेटअप हाय पॉवर्ड एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्राइजेस स्टँडिंग कमिटी टू रेकमेंड मेजर्स दॅट फोकसेस ऑन सर्व्हिस सेक्टर. आणि जे स्पेशली कशावर फोकस करतील, सर्व्हिस सेक्टर ॲज अ कोअर ड्रायव्हर ऑफ विकसित भारत. म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये स्किल लेबर फोर्स म्हणजे स्किल स्टुडंट हे बाहेर आणणं, जे की आपल्या सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण त्याला एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करून आपण जे काही ड्रायव्हर आहे विकसित भारतचं कुठलं सर्व्हिस सेक्टर त्याच्यावर जास्त फोकस करून त्याच्यामध्ये त्याला काय करू, एम्प्लॉयमेंट जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करायचं काम करू. त्याच्यासाठी त्यांनी एक कमिटी इस्टॅब्लिश केलेली आहे. क्रिएशन ऑफ प्रोफेशनल फॉर विकसित भारत. काही प्रोफेशनल लोक काय करायचे, आपल्याला विकसित भारतसाठी तयार करायचे आहेत. एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूशन फॉर अलाइड हेल्थ प्रोफेशनल. आता हे अलाइड हेल्थ प्रोफेशनल म्हणजे काय, समजा सायकेस्ट्रिक असतील, डेंटिस्ट असतील, किंवा आपण म्हणू शकतो फिजिओथेरपिस्ट असतील, किंवा कार्डिओलॉजिस्ट असतील, किंवा जिम ट्रेनर्स असतील, किंवा हॉटेल मॅनेजमेंटमधले शेफ असतील, किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये समजा अलाइड हेल्थ प्रोफेशनल. आता व्हेटरनरीचे डॉक्टर्स असतील, कुठलेही सेक्टर म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लागणारे प्रोफेशनल, तर त्याला आपण जिम ट्रेनर म्हणू शकतो. मी सांगितलं तुम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारचे जिम ट्रेनर आहे, सायकॅट्रिस्ट आहे, डेंटिस्ट आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत अलाइड हेल्थ प्रोफेशनल आहेत. व्हेटरनरी स्पेशलिस्ट असेल, मग यांना काय करायचं आहे, हे काही एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूशन फॉर अलाइड हेल्थ प्रोफेशनल आहे टू बी अपग्रेडेड. त्यांना काय करायचं, अपग्रेड करायचे आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, प्रोफेशनल लोक डेव्हलप करायचे आहेत, जे की आपल्याला काय करतील, हेल्प करतील. कशासाठी, न्यू अलाइड हेल्थ प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन टू बी इस्टॅब्लिश इन प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट सेक्टर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या माध्यमातून काय करायचं आहे, आपल्याला जे काही इन्स्टिट्यूट आहेत, अलाइड हेल्थ प्रोफेशनलचे इन्स्टिट्यूट आहेत, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये इस्टॅब्लिश करायचे आहेत, जेणेकरून काय करतील, एक प्रोफेशनल लोक, स्किल लोक त्याच्यामध्ये जर का डेव्हलप झाले तर ते अजून समजा एक प्रोफेशनल असेल, एक प्रोफेशनल टीचर असेल तर तो 10 स्टुडंटना प्रोफेशनल टीचर 10 प्रोफेशनल स्टुडंट काय करेल त्याच्यामधून, म्हणजे त्यांना त्या पद्धतीनं प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइड करेल आणि त्याच्यामधून चांगले प्रोफेशनल स्टुडंट बाहेर येतील आणि ते पण गव्हर्नमेंट सेक्टर म्हणा किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या प्रोफेशनल पद्धतीनं काम करायला लागतील. त्यानंतर काही 1 लाख अलाइड हेल्थ प्रोफेशनल, किती 1 लाख अलाइड हेल्थ प्रोफेशनल टू बी ॲडेड ओव्हर 5 इयर्स. म्हणजे 1 लाख अलाइड हेल्थ प्रोफेशनल आपल्याला काय करायचे, ॲड करायचे आहेत. त्यानंतर 5 रिजनल मेडिकल हब्स. 5 रिजनल मेडिकल हब हे आहेत टू बी इस्टॅब्लिश टू प्रमोट इंडिया ॲज अ हब फॉर मेडिकल टुरिझम सेक्टर. 5 आपल्याला मेडिकल हब हे जे आहेत ते इस्टॅब्लिश करायचे आहेत. त्यानंतर आयुष, जे काही आपलं आयुष आहे म्हणजे आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्धा हे जे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. 3 न्यू ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर आयुर्वेदा टू बी इस्टॅब्लिश. 3 नवीन आयुर्वेदा इन्स्टिट्यूट जे आहेत आपल्याला इस्टॅब्लिश करायचे आहेत. त्यानंतर बघा ॲनिमल हजबंडरीवर फोकस केला आहे. गव्हर्नमेंट टू स्केल अप अवेलेबिलिटी ऑफ व्हेटरनरी प्रोफेशनल. जसं की आता सांगितलं आपण प्रोफेशनल वेगवेगळ्या सेक्टरमधले प्रोफेशनल, तर मग त्यामध्ये व्हेटरनरी प्रोफेशनल आहेत ते 20,000पेक्षा जास्त आपल्याला वाढवायचे आहेत. त्यानंतर
लोन लिंक कॅपिटल सबसिडी सपोर्ट स्कीम टू बी लॉन्च फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ वेटरनरी अँड पॅरा वेटरनरी कॉलेजेस. वेटरनरी कॉलेजेस आणि पॅरा वेटरनरी कॉलेज आहेत किंवा वेटरनरी हॉस्पिटल आहेत, डायग्नोस्टिक लॅबोरेटरी आहेत आणि ब्रीडिंग फॅसिलिटी आहेत इन प्रायव्हेट सेक्टर. ज्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला डेव्हलप करायचं आहे त्यासाठी आपल्याला लोन प्रोव्हाइड करायचं आहे. त्यानंतर ऑरेंज इकॉनॉमी. ऑरेंज इकॉनॉमीमध्ये काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबई. हा क्वेश्चन तुम्हाला आठवत असेल तर हा क्वेश्चन SBI क्लर्क मेन्सला आला होता बघा. SBI क्लर्क मेन्स ज्यांनी दिली आहे त्याला आठवत असेल की विचारलं होतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे आता नवीन तयार केलेलं आहे 2025 मध्ये. हे कुठं लोकेटेड आहे तर मुंबईमध्ये लोकेटेड आहे. तर ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय, ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय, कल्चर जे काही नवीन, आता समजा ऑरेंज इकॉनॉमी मी सरळ सांगतो तुम्हाला, फिल्म इंडस्ट्री आहे. फिल्म इंडस्ट्री आहे ही एक ऑरेंज इकॉनॉमी आहे. ही काय करते, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये क्रिएटिव्ह आयडियाज आहेत, क्रिएटिव्ह आयडिया आहे, कल्चर आहे, क्रिएटिव्हिटी आहे, याला काय करते, प्रमोट करते. म्हणजे सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, ॲक्टिंग आहे, सोबत काय जे काही आपण काय करतो, ॲनिमेशन तयार करतो, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही आपण मूवी तयार करतो. याच्यामध्ये ही एक काइंड ऑफ ऑरेंज इकॉनॉमी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करतो, क्रिएटिव्हिटी असते, ज्यामध्ये कल्चर असते. तर याच्यामधून आपल्याला काय करायचं, एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, ऑरेंज इकॉनॉमी हा कॉन्सेप्ट आणला आहे. आणि ऑरेंज इकॉनॉमीमध्ये त्यांनी एक इन्स्टिट्यूट तयार केला आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये ते इस्टॅब्लिश आहे टू बी प्रोव्हाइडेड सपोर्ट. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहे सेटिंग अप ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट आणि गेमिंग आणि कॉमिक्स AVGC सेटअप करण्यासाठी ते मदत करणार आहे. कुठलं इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. कंटेंट क्रिएटर लॅब्स इन 15,000 सेकंडरी स्कूल आणि 500 कॉलेज. म्हणजे जे काही कंटेंट क्रिएटर लॅब्स आहेत ते इस्टॅब्लिश करायचे आहेत 15,000 सेकंडरी स्कूलमध्ये आणि सोबत 500 कॉलेजेसमध्ये. त्यानंतर एज्युकेशन जे आहे, युनिव्हर्सिटी टाउनशिप टू बी क्रिएटेड इन विसिनिटी ऑफ मेजर इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक कॉरिडॉर थ्रू चॅलेंज रूट. म्हणजे जे काही समजा आपण म्हणू शकतो, समजा नालंदा युनिव्हर्सिटी आहे, नालंदा हे कुठं आहे, नालंदा हे जे आहे हे आहे बिहारमध्ये. मग नालंदा जर बिहारमध्ये आहे तर नालंदा युनिव्हर्सिटी आहे. तर मग ते जसं की कॅम्ब्रिज पण एक युनिव्हर्सिटी आहे, पण कॅम्ब्रिज एक आणि एक टाउन पण आहे, कॅम्ब्रिज एक टाउन पण आहे आणि युनिव्हर्सिटी पण आहे. नालंदा तसंच बिहारमधलं एक नालंदा एक प्लेस पण आहे आणि तशी युनिव्हर्सिटी आहे. मग त्या टाउनला एक रिकॉग्निशन मिळावं, ग्लोबल रिकॉग्निशन मिळावं, तिथे सर्व प्रकारचे कोर्सेस असावे, सगळ्या प्रकारचे म्हणजे इंडस्ट्रियल एरिया असावेत, म्हणजे इंडस्ट्रियल लॉजिस्टिक कॉरिडॉर तिथे डेव्हलप करावेत. चॅलेंज रूटच्या माध्यमातून म्हणजे एक चॅलेंज देणार, एक टार्गेट ठरवणार आणि तिथे ते डेव्हलप करणार आणि त्या जे काही टाउन आहे त्याला एक युनिव्हर्सिटी टाउनशिप म्हणून तयार करणार. सोबत व्हायबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून तिथे सपोर्ट करणार. एक गर्ल्स हॉस्टेल टू बी इस्टॅब्लिश इन एव्हरी डिस्ट्रिक्ट. व्हायबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक गर्ल्स हॉस्टेल हे इस्टॅब्लिश करणार आहेत एज्युकेशनच्या फील्डमध्ये. त्यानंतर आहे टुरिझमला प्रमोट करणार. नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी टू बी अपग्रेडेड टू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी. म्हणजे हे जे काही इन्स्टिट्यूट आहे त्याला अपग्रेड करणार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी म्हणून त्याला अपग्रेड करणार. पायलट स्कीम फॉर अपस्किलिंग 10,000 गाईड्स इन 20 टुरिस्ट साईट अनाउन्स थ्रू स्टँडर्डाइज हाय क्वालिटी 12-week ट्रेनिंग कोर्स इन हायब्रिड मोड इन कोलॅबोरेशन विथ IIM. म्हणजे IIM इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्याच्या थ्रू काय करायचं आहे, 10,000 गाईड अपस्किल करायचे आहेत 20 वेगवेगळ्या टुरिस्ट साईटवर आणि त्यांना काय करायचं आहे, 12 वीकचे ट्रेनिंग प्रोव्हाइड करायचे आहे, जेणेकरून ते काय करतील, आपल्याला मदत करतील कशामध्ये, टुरिझममध्ये. सोबत काय करतील, नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रीड हे इस्टॅब्लिश करायचं आहे. म्हणजे जे काही नॅशनल डेस्टिनेशन आहे डिजिटल नॉलेज ग्रीड हे इस्टॅब्लिश केलं आहे टू बी इस्टॅब्लिश टू डिजिटली डॉक्युमेंट ऑल प्लेसेस सिग्निफिकन्स कल्चरल, स्पिरिच्युअल आणि हेरिटेज. ज्या काही हेरिटेज साईट आहेत, जसं अजिंठा केव्ज आहे, हेरिटेज साईट असतील, कल्चरल साईट असतील, स्पिरिच्युअल साईट्स असतील, हे जे काही आहे याचं जे काही टोटल जे काही डेटाबेस आहे ते आपल्याला या नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रीडवर आपल्याला इस्टॅब्लिश करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याला काय करायचं आहे, आपल्याला त्याला काय म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये एनरोल करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पुट करायचा आहे तो डेटा, जो की आपल्याला कुठेही आपल्याला या पोर्टलवर किंवा या साईटवर नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज साईट ग्रीड याच्यावर गेल्यानंतर आपल्याला ह्या ज्या साईट्स आहेत या डिजिटली आपल्याला माहीत होतील की कुठल्या कल्चरल साईट, कुठल्या स्पिरिच्युअल साईट, कुठल्या हेरिटेज साईट इथे आहेत आणि त्या माध्यमातून आपण जे काही टुरिझम आहे म्हणजे याच्यामधून काय होईल, ही काही डिजिटल नॉलेज ग्रीड आहे, हे की जे काही डिजिटल नॉलेज ग्रीड आहे याच्या माध्यमातून लोकांना डिजिटली सर्व गोष्टी कळतील की कुठं हेरिटेज साईट आहे, कुठं कल्चरल साईट आहे, कुठं काय म्हणतो आपण स्पिरिच्युअल साईट आहे. मग समजा फॉरेन टुरिझम इथं आले तर त्यांनी याच्यावर या साईटवर गेले किंवा या ग्रीडवर गेले, त्यांनी बघितलं की कुठल्या साईट्स आहेत.
मग त्यांना जिथं जायचं, ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी ते जाऊ शकतात, त्याच्या माध्यमातून चेक करू शकतात आणि तिथं ते प्लेस प्रेफर करू शकतात. त्यासाठी हे नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल ग्रीड हे इस्टॅब्लिश केलं आहे. ओके. त्यानंतर हेरिटेज अँड क्लस्टर टुरिझम 15 आर्किओलॉजिकल साईट इन्क्लुडिंग लोथल, धोलावीरा, असं काही ह्या सारनाथ, हस्तिनापूर, ह्या लेह पॅलेस टू बी डेव्हलप इन टू व्हायब्रंट अँड एक्सपेरिमेंटल कल्चरल डेस्टिनेशनसाठी त्यांना डेव्हलप करायचं आहे. सोबत स्पोर्ट खेलो इंडिया मिशन हिचं अगोदरच लॉन्च केलं होतं, पण यांना ट्रान्सफॉर्म करायचं आहे. ॲडिशनल गोष्टी, ॲडिशनल स्पोर्ट याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. कुठले? खेलो इंडिया मिशनमध्ये नेक्स्ट डिकेडमध्ये. त्यानंतर थर्ड कर्तव्य आहे बघा, तर आता लास्ट कर्तव्य आहे आणि थर्ड कर्तव्य आहे. थर्ड कर्तव्यामध्ये आपण बघतोय इट अलाइन विथ विजन ऑफ सबका साथ सबका विकास. काय? सबका साथ सबका विकास. इन्क्रीजिंग फार्मर इन्कम, फार्मरचं इन्कम जे काही ते आपल्याला वाढवायचं आहे. नी इनिशिएटिव्ह टू बी अंडरटेकन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ 500 रिझर्वायर अँड अमृतसर रिव्हर. अमृतसर आपल्याला काय करायचं आहे? 500 रिझर्वायर जे काय आहेत ते डेव्हलप करायचे आहेत. सोबत अमृत सरोवर जे आहे ते 500 नवीन, म्हणजे हे जे आहेत ऑलरेडी एक्झिस्टिंग रिझर्वायर आहेत त्यांनाच काय करायचं? डेव्हलप करायचं आहे. म्हणजे त्यांना चांगलं एक फेमस प्लेसेस म्हणून त्याला आपल्याला डेव्हलप करायचं आहे. 500 रिझर्वायर्स आहेत आणि अमृत सरोवर्स आहेत. त्यासाठी न्यू इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने लॉन्च केला आहे. हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट टू सपोर्ट हाय व्हॅल्यू क्रॉप्स सच एज कोकोनटवर फोकस करायचा आहे. सॅन्डलवूड जे काही चंदन आहे, कोको आहे, कॅशू आहे, यांना सपोर्ट करायचा आहे, याच्यावर फोकस करायचा आहे. इन कोस्टल एरियाज कोकोनट प्रमोशन स्कीम आणि कोकोनटसाठी एक स्पेशल कोकोनट प्रमोशन स्कीम लॉन्च करणार आहे. टू बी लॉन्च टू इन्क्रीज प्रोडक्शन अँड इन्व्हान्स प्रोडक्टिव्हिटी. जे काही कोकोनटची प्रोडक्शन आणि कोकोनटवर प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी आहे ती आपल्याला वाढवायची आहे. त्यासाठी एक कोकोनट प्रमोशन स्कीम गव्हर्नमेंट लॉन्च करणार आहे. सोबत कोकोआ, सॅन्डलवूड, चंदन आहे, कोको आहे, कॅशू आहे, कोकोनट आहे, याच्यावर फोकस करणार आहे. कारण हे हाय व्हॅल्यू क्रॉप आहेत. काय? हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत, याच्यावर फोकस करायचा आहे, जेणेकरून याच्या माध्यमातून फार्मरचं इन्कम आपल्याला वाढवायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे एक हे इम्पॉर्टंट आहे, अगेन हे एक इम्पॉर्टंट आहे, भारत विस्तार. तुम्हाला फुल फॉर्म विचारतील. काय? भारत विस्तार. नाबार्ड डीएचा ज्याचा पेपर असेल, नाबार्ड डीए, त्यांनी बजेट बजेट बघून जा. नाबार्ड डीए कंपल्सरी बजेट तुम्हाला बघायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येणार आहे. भारत विस्तारचा फुल फॉर्म काय? व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम. काय? व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस. भारत विस्तार हे अगोदर पण आलेलं होतं, स्कीम लॉन्च केली होती भारत विस्तार म्हणून. व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस हा फुल फॉर्म महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये हे एक लॉन्च केलं आहे सबका साथ सबका विकासमध्ये. थर्ड कर्तव्यमध्ये गव्हर्नमेंट टू लॉन्च भारत विस्तार अ मल्टीलिंग्वल AI टूल टू इंटिग्रेट ॲग्रिस्टॅक पोर्टल आणि ICR पॅकेजेस ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस इन AI सिस्टम. म्हणजे इंटिग्रेट करायचं आहे. जे काही ICRचे कॉलेज आहेत, ICRचे जे काही कॉलेज आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहेत, सोबत ॲग्रिस्टॉक जे काही पोर्टल आहे, ॲग्रिस्टॅक पोर्टल जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीचं, त्याच्यामध्ये काय करायचं आहे? हे जे आहे भारत विस्तार हे मल्टीलिंग्वल AI टूल आहे, इंटिग्रेट करायचं आहे. म्हणजे AI सिस्टम याच्यामध्ये इंटिग्रेट करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे जे काही हेल्प होईल, फार्मरला हेल्प होईल. सोबत आपण जे काही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, जे काही इनोव्हेशन, जे काही रिसर्च आपण कॅरी आउट करायचं आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं करू शकू. ओके. त्यानंतर आहे बघा एम्पॉवरिंग दिव्यांग, जे काही डिसेबल लोक आहेत त्यांच्यासाठी काय करायचं आहे? त्यांच्यासाठी एक स्कीम घेऊन येत आहे गव्हर्नमेंट, दिव्यांग कौशल योजना फॉर दिव्यांग टू ऑफर टास्क ओरिएंटेड अँड प्रोसेस ड्रिव्हन रोल इन IT, AVGC सेक्टर्स, हॉस्पिटॅलिटी आणि फूड अँड बेवरेज सेक्टर. या सेक्टरमध्ये त्यांना काय करायचं आहे? टास्क ओरिएंटेड जे काही टास्क ओरिएंटेड वर्क आहे ते ऑफर करायचं आहे. कुठल्या सेक्टरमध्ये? IT सेक्टरमध्ये, AVGCमध्ये एव्हिएशन म्हणजे आपण आत्ताच बघितलं ॲनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग आणि कॉमिक्समध्ये, हॉस्पिटॅलिटीमध्ये, फूड अँड बेवरेज सेक्टरमध्ये. त्यानंतर कमिटमेंट टू मेंटल हेल्थ अँड ट्रॉमा केअर, जे काही ट्रॉमा केअर आहे त्याच्यासाठी काही वर्क करायचं आहे. मेंटल हेल्थ सेंटर आणि ट्रॉमा केअर सेंटरसाठी त्यांना मदत करायची आहे. त्याच्यामध्ये मदत करायची. गव्हर्नमेंट टू सेटअप निमन्स एक निमन्स जे आहे ते बँगळुरूला लोकेटेड आहे, फर्स्ट निमन्स. आता हे निमन्स 2 जे काही नॉर्थ इंडियामध्ये सेटअप करणार आहे. सोबत गव्हर्नमेंट टू अपग्रेड नॅशनल मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट, जे काही नॅशनल मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट आहे ऑलरेडी रांची आणि तेजपूरमध्ये, त्यांना काय करायचं आहे? अपग्रेड करायचं आहे ॲज अ रिजनल अपेक्स इन्स्टिट्यूट म्हणून. काय? अपग्रेड करायचं आहे याला ॲज अ रिजनल अपेक्स इन्स्टिट्यूट म्हणून त्याला अपग्रेड करायचं आहे. फोकस ऑन पूर्वोदय स्टेट अँड नॉर्थ ईस्टर्न रिजन, जे काही पूर्वांचल स्टेट आहेत त्याच्यामध्ये फोकस करायचं आहे. नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे त्याच्यावर फोकस करायचं आहे. गव्हर्नमेंट टू डेव्हलप इंटिग्रेटेड ईस्ट कोस्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉर, त्याच्यामध्ये पण ईस्ट कोस्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलप करायचं आहे. विथ वेल कनेक्टेड मेड नोड ॲट दुर्गापूर. क्रिएशन ऑफ 5 टुरिझम डेस्टिनेशन, तिकडे त्या एरियामध्ये 5 टुरिझम मोठमोठे डेस्टिनेशन तयार करायचे इन 5 पूर्वोदय स्टेट. अँड प्रोव्हिजन ऑफ 4000 ई बसेस, त्यामध्ये 4000 ई बसेस पण तिकडे त्यांना लॉन्च करायचे आहेत, इंट्रोड्यूस करायचे आहे. अ स्कीम टू बी लॉन्च फॉर डेव्हलपमेंट ऑफ बुद्धिस्ट सर्क्युट्स इन अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम. हे जे काही स्टेट आहेत, नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहेत
त्याच्यामध्ये त्यांना बुद्धिस्ट जे काही सर्किट आहेत ते डेव्हलप करायचे आहेत. त्यानंतर 16 फायनान्स कमिशन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे 1.4 लाख रुपये हे प्रोव्हाइड केलेले आहेत. काय 16 फायनान्स कमिशन जे आहे त्यांचे अरविंद पनगारिया हे त्याचे अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 1.4 लाख करोड रुपये त्यांनी काय केलेले आहेत प्रोव्हाइड केले आहेत, अलोकेट केले आहेत टू द स्टेट फॉर फायनान्शियल इयर 2026-27 ॲज अ फायनान्स कमिशन ग्रँट्स ॲज अ रिकमेंडेड बाय 16 फायनान्स कमिशन. आता सर हे फायनान्स कमिशन म्हणजे काय? फायनान्स कमिशन म्हणजे काय असते मित्रांनो? फायनान्स कमिशन म्हणजे हे जे असते हे जे काही टॅक्स कलेक्ट होते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, टॅक्स जे काही कलेक्ट होते, टॅक्स डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, हे जे काही टॅक्स कलेक्ट होत असते तर ते काही जे काही कलेक्ट होतो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्याचं डिवाइड करतात. काय डिवाइड करतात? काही स्टेट गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करतात आणि काही सेंट्रल गव्हर्नमेंटला देत असतात. तर ते एक अलोकेशन जे प्रोव्हाइड करायचं असते ते स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कसं डिवाइड करायचं ते काम हे फायनान्स कमिशन करत असते. ते आता जे काही फायनान्स कमिशन आहे ते 16 फायनान्स कमिशन आहे, त्याच्यामध्ये 1.4 लाख करोड रुपये त्यांनी अलोकेट केलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये 41% जे काही आहे 41% टॅक्स जो काही कलेक्ट झालेला आहे तर तो हा जो आहे इन्कम झालेला टॅक्समधून ते सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करणार आहे. किती? 41%. ते जे काही आहे 16 ॲज पर 16 फायनान्स कमिशन. त्यानंतर युनियन बजेट proposes to reduce tariff rate on all duties goods imported for the personal use from 20% to 10%. म्हणजे जे काही पर्सनल यूजच्या गुड्स आहेत त्यामध्ये ज्या काही ड्युटी लागू द्या टॅरिफ लागू द्या 10% 20% वरून 10% आणला आहे. ती कस्टम ड्युटी जी काही ती कमी केली आहे 20% वरून 10% आणला आहे. टू प्रोव्हाइड रिलीफ टू पेशंट पर्टिक्युलरली दोज सफरिंग फ्रॉम कॅन्सर. बजेट प्रपोज टू एक्झाम बेसिक कस्टम ड्युटी. जे काही कस्टम ड्युटी आहे जे काही कॅन्सर रिलेटेड ड्रग्स आहेत म्हणजे जे असे पेशंट जे कॅन्सरपासून सफर करत आहेत आणि त्यांना जे मेडिसिन लागत आहे त्याच्यावर ज्या काही ड्रग्स आहेत 17 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स मेडिसिन्स आहेत जे आपण इम्पोर्ट करत होतो त्याच्यामध्ये जी काही कस्टम ड्युटी आहे ती एक्झाम केली आहे. म्हणजे फ्री म्हणजे डायरेक्ट जे फ्री ऑफ कॉस्ट इंडियामध्ये येतील त्याच्यावर कुठल्या प्रकारे टॅरिफ एक्झाम ड्युटी कस्टम ड्युटी नसेल. सोबत बजेट ऑल्सो प्रपोजेस टू ॲड 7 मोर रेअर डिसीजेस फॉर एक्झाम्प्टिंग इम्पोर्ट ड्युटीज. म्हणजे काही ड्युटी लागतात ॲडिशनल जे काही डिसीजेस आहेत डिसीजेसचे जे काही मेडिसिन्स आहेत त्याच्यावर जे काही हे लागतात काय ड्युटीज लागतात त्या एक्झाम करणार आहे. सोबत बजेट प्रपोजेस टू इनहान्स ड्युटी डेफर पिरियड फॉर Tier 2 and Tier 3 ऑथराइज इकॉनॉमिक ऑपरेटर. जे काही ऑथराइज इकॉनॉमिक ऑपरेटर्स आहेत म्हणजे एक चांगल्या प्रकारचे इकॉनॉमिक ऑपरेटर आहेत त्यांना Tier 2 आणि Tier 3 फॉर पिरियड ऑफ Tier 2 and Tier 3 ऑथराइज इकॉनॉमिक ऑपरेटर नोन ॲज ऑथराइज इकॉनॉमिक ऑपरेटर फ्रॉम 15 days to 30 days. म्हणजे यांना समजा हे जे आहेत काय हे Tier 2 आणि Tier 3 सिटीज असेल ना हे आपलं इथे काहीतरी मिस्टेक झालेली दिसते. तर बघा याच्यामध्ये काय करायचं आहे बजेट प्रपोजेस टू इनहान्स ड्युटी डेफर पिरियड जो आहे तो काय करायचा आहे इनहान्स करायचा आहे जो की 15 दिवसाचा आहे तो आपल्याला 30 दिवसाचा करायचा आहे. कोणासाठी? स्पेशली कोणासाठी? असे ऑथराइज इकॉनॉमिक ऑपरेटर जे चांगल्या प्रकारे जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात त्यांच्यासाठी जो काही ड्युटी पिरियड आहे त्यांना अगोदर 15 दिवसामध्ये पे करायचं काम पडत होतं. काय ड्युटी जी काही लागत होती ती 15 दिवसामध्ये पे करणं पडत होती तर ती आता ते 15 दिवसापासून जो पिरियड आहे तो 30 दिवसापर्यंत त्यांनी नेलेला आहे. तर बघा हे एक बजेट होतं हे तुम्हाला मी सांगितलं हे ओव्हरऑल बजेट होतं अशा पद्धतीचं हे बजेट होतं. आता आपण बघूयात काही टर्म्स आहेत. आता हे बजेट आहे हे बजेट आहे तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलं की काय काय याच्यामध्ये आहे काय याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं आणलेलं आहे. तर आता या बजेटमध्ये आपण बघूयात काही छोटासा पोर्शन आहे जो की समजून घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी. रुपी कम्स फ्रॉम. रुपी इंडियामध्ये कुठून येते? तर बघा सर्वात जास्त इंडियामध्ये जे काही आपण रुपी येते किंवा इंडियामध्ये जे काही आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो म्हणजे इम्पोर्ट म्हणतो जे काही आपण इंडियामध्ये जो काही पैसा येतो तो कुठून येतो? तर बघा तो पैसा आपल्याला बॉरोईंग आणि लायबिलिटीज जे काय आपण IMF म्हणा वर्ल्ड बँक म्हणा आहे ना वर्ल्ड बँक म्हणा किंवा युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक म्हणा किंवा NDB म्हणा नॅशनल न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणा ब्रिक्स बँक म्हणा या ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत इंटरनॅशनल लेवलला तिकडून काय करतो आपण बॉरोईंग घेतो बॉरोईंग अँड लायबिलिटीज किंवा मोठमोठे इंडियामध्ये असणारे मोठमोठे कॉर्पोरेट्स असतील किंवा इन्स्टिट्यूट असतील त्याच्याकडून आपण बॉरोईंग घेतो. तर मग समजा हे जे इंडियामध्ये पैसा येतो तर तो कुठून येतो? बॉरोईंग आणि लायबिलिटी हे जे आपण बॉरो करतो याच्यामधून 24% समजा आपण एका वर्षामध्ये 100 रुपये घेत असेल तर त्यामध्ये आपण 24% काय करतो बॉरोईंग आणि लायबिलिटीच्या माध्यमातून घेत असतो. सोबत 2 नंबर आहे कॉर्पोरेट टॅक्सच्या माध्यमातून येते. सोबत इन्कम टॅक्सच्या माध्यमातून कलेक्ट होतो. कस्टम ड्युटीच्या माध्यमातून 4 एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून 6% GST आणि अदर टॅक्सेस
15%, नॉन टॅक्स रेव्हेन्यू 10% आणि नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट याच्या माध्यमातून 2%. ओके, तर अशा पद्धतीने इंडियामध्ये पैसा येतो. तर इंडियामध्ये आलेला पैसा मग आता हे 100 रुपये आले होते, तर मग हे 100 रुपये जातात कुठं, इन्व्हेस्टमेंट कुठं करते गव्हर्नमेंट. तर बघा याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस 22%, म्हणजे स्टेटला 22% द्यावं लागतं. फायनान्स कमिशन ऑन अदर्स ट्रान्सफर 7%, सेंट्रली स्पॉन्सर स्कीम जे आहेत त्याच्यावर खर्च होतो 8%. त्यानंतर इंटरेस्ट पेमेंट आहे, जे काही इंटरेस्ट आहे आपल्याला जे काही आपण बॉरोइंग घेतो त्याच्यामध्ये इंटरेस्ट, समजा आपण IMF वर्ल्ड बँककडून जे काही पैसा घेतो त्यामध्ये इंटरेस्ट किती पे करावं लागतं, ते इंटरेस्ट पेमेंट आहे 20%. सोबत जे काही अदर एक्सपेंडिचर आहे 7%, सिव्हिल पेन्शन जे काही ते 2%, सेंट्रल सेक्टर स्कीम 17%. त्यानंतर जे काही मेजर सबसिडी आहेत त्याच्यावर सबसिडीवर 6% आणि डिफेन्सवर 11% आपला एक्सपेंडिचर होत असते. जे 100 रुपये आपल्याकडे आले होते तर ते 100 रुपये आपण कुठं इन्व्हेस्ट करतो, कुठल्या सेक्टरवर आपण खर्च करतो. तर अशा पद्धतीने त्याचं बायफर्गेशन दिलेलं आहे. आता इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बघूयात आपण. हे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये काय सर हे सांगितलंच नाही तुम्ही, आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे सांगितलं नाही ते पण सांगतो. बघूया खाली आपण सर्व काही मटेरियल आणलेलं आहे, काळजी करू नका. तर हे काही जे काही एक्सपेंडिचर आहे तर ते एक्सपेंडिचर जे काही प्रोपोज आहे म्हणजे हे बजेटरी एक्सपेंडिचर, बजेटरी एस्टिमेट BE म्हणतो आपण, ते 2026-27 साठी किती आहे, तर जे काही कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर 17.1 बिलियन एवढं आहे. किती 17.1 लाख करोड एवढा आहे. 17.1 लाख करोड एवढा आहे बजेटरी एस्टिमेट 2026-27 साठी. 2026-27 साठी रिव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर किती आहे 17.1 लाख करोड. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहे, तर ते आहे बजेटरी एस्टिमेट आहे बरं का, एस्टिमेट आहे 41.3 लाख करोड. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे 41.3 लाख करोड. आता हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा वाचून घ्यायचं आहे, हे पेपरमध्ये विचारू शकते. मोस्ट ऑफ द टाइम हा डेटा नाही विचारणार तुम्हाला, पण तरी पण लक्षात असू द्या. आता कॅपिटल रिसिप्ट याचं बजेटरी एस्टिमेट किती आहे 2026-27 साठी 18.1 लाख करोड, आणि रिव्हेन्यू रिसिप्टचं जे काय आहे ते 35.3 लाख करोड रुपये एवढं आहे. आता हे फिस्कल डिफिसिट काय आहे, तर हे बघून घ्या तुम्ही. फिस्कल डिफिसिट जे आहे इंडियाचं ते आहे 16.95 लाख करोड रुपये एवढं आहे. 16.95 लाख करोड एवढं आपण म्हणू शकतो 2026-27 साठी. आता काही अलॉकेशन केलेलं आहे गव्हर्नमेंटनी, तर कुठल्या सेक्टरसाठी किती आहे, तर बघा ट्रान्सपोर्टमध्ये किती आहे. ट्रान्सपोर्टसाठी यावर्षी 5,98,520 करोड आहे. सोबत डिफेन्ससाठी 5.94 करोड आहे. हां 5,98,000 मी सरळ शॉर्टकटमध्ये सांगतो. 5,98,000 करोड आहे ट्रान्सपोर्टसाठी, 5,94,000 करोड आहे डिफेन्ससाठी, 2,73,000 करोड आहे रुरल डेव्हलपमेंटसाठी, 2,55,000 करोड आहे होम अफेअर्ससाठी. त्यानंतर ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरसाठी 1.6 लाख करोड. त्यानंतर एज्युकेशनसाठी 1.39 लाख करोड, एनर्जीसाठी 1.09 लाख करोड, हेल्थसाठी 1.04 लाख करोड, अर्बन डेव्हलपमेंट 85,000, IT अँड टेलिकॉमसाठी 74,000, कॉमर्स अँड इंडस्ट्रीसाठी 70,000 करोड, सोशल वेलफेअरसाठी 62,000, सायंटिफिक डिपार्टमेंटसाठी 55,000 करोड, टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 45,000 करोड, एक्सटर्नल अफेअर्ससाठी 22,000 करोड, फायनान्ससाठी 20,000 करोड आणि डेव्हलपमेंट इन नॉर्थ ईस्ट 6,800 करोड. ओके, तर हे एक्सपेंडिचर आहे मेजर आयटम्सवर. गव्हर्नमेंट 2026-27 मध्ये या बजेटमध्ये कुठल्या सेक्टरवर किती खर्च करणार आहे ते एस्टिमेट दिलेले आहेत, ते तुम्ही वाचायचे आहेत. म्हणजे 1-2 वेळा रीड तरी ॲटलिस्ट करायचे आहेत, याच्यामधून क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतो. ओके, तर आता याच्यामध्ये काय आहे, आपण लास्ट पॉईंटवर आलो आहे, लास्ट टॉपिक आहे आपला. तर आपण समजून घेऊयात हे फिस्कल पॉलिसी काय असते, हे बजेट म्हणजे नेमकं काय असते ओव्हरऑल, त्याच्यामध्ये कॅपिटल फिस्कल डेफिसिट काय असते किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता मी जे तुम्हाला सांगितलं कशासाठी किती आहे अलोकेट केलेलं किंवा एस्टिमेट किती आहे बजेटरी एस्टिमेट, तर ते काय आहे नेमकं तुम्हाला समजलं पाहिजे. तर त्यासाठी हे टर्म्स आणलेले आहेत मी इथून इथे, तर ते समजून घेऊयात अगोदर. टर्म्स म्हणजे काय, हे फिस्कल पॉलिसी म्हणजे काय. आता एक फिस्कल पॉलिसी काय टूल आहे, जशी की आपली मॉनिटरी पॉलिसी आहे तशी ही फिस्कल पॉलिसी आहे. सिमिलर ॲज कशासाठी की मॉनिटरी पॉलिसीसारखीच ही फिस्कल पॉलिसी आहे. ही पण कशासाठी काम करते, ही पण फिस्कल पॉलिसी कशासाठी कशासाठी काम करते, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी, इकॉनॉमिक ग्रोथसाठी आणि इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी. काय इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी हे वर्क करत असते फिस्कल पॉलिसी. सेम तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला की मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या व्यतिरिक्त आपण कुठले टूल्स यूज करतो आणि ते यूज करून आपण काय करू शकतो, इन्फ्लेशन कंट्रोल करू शकतो, आपण सांगू शकतो फिस्कल पॉलिसी आहे ना. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे फिस्कल पॉलिसीमध्ये,
इट इज अ की टूल यूज बाय गव्हर्नमेंट टू मॅनेज इकॉनॉमिक ग्रोथ मॅनेज करतो, कंट्रोल इन्फ्लेशन अँड स्टॅबिलाइज इकॉनॉमी. हे एक टूल आहे त्याच्या माध्यमातून आपण काय करतो, ग्रोथ करतो, इकॉनॉमिक ग्रोथ करतो, सोबत इन्फ्लेशन कंट्रोल करतो आणि इकॉनॉमीला स्टॅबिलाइज करतो. इट रेफर्स टू द यूज ऑफ गव्हर्नमेंट स्पेंडिंग, जी काही गव्हर्नमेंटची स्पेंडिंग आहे ती यूज करतो, आणि टॅक्सेशन टू इन्फ्लुएन्स कंट्रीज इकॉनॉमी, आणि आपली जी काही इन्फ्लुएन्स करतो कंट्रीची काही इकॉनॉमी आहे त्याला इन्फ्लुएन्स करत असतो, त्याला मेंटेन करत असतो, त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवर आपण फोकस करत असतो, इन्फ्लेशन आपण कंट्रोल करत असतो. कशाच्या माध्यमातून, जे काही गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग आहे, टॅक्सेशन आहे, त्याचा यूज करून त्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणत असतो. ओके. त्यासोबत आता फिस्कल डिफिसिट काय, इथे समजून घ्या. फिस्कल डिफिसिट म्हणजे काय, टोटल एक्सपेंडिचर हे टोटल रिसिप्टपेक्षा आपलं जास्त असते. म्हणजे जे काही आता समजा टोटल रिसिप्ट आहे 100 रुपये. आता टोटल रिसिप्ट आपल्याला गव्हर्नमेंटला एका वर्षामध्ये आपल्याला 100 रुपये येत आहेत, आणि आपलं जे काही टोटल रिसिप्ट जे आहे ते आपले 100 करोड आहेत, आणि आपलं एक्सपेंडिचर किती आहे, आपलं एक्सपेंडिचर आहे 150 रुपये. काय एक्सपेंडिचर आहे, टोटल एक्सपेंडिचर 150 रुपये आहे. मग आपण मायनसमध्ये झालो, किती, 50 रुपयाने मायनसमध्ये झालो, तर याला म्हणतो आपण फिस्कल डिफिसिट. काय, टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसिप्ट, पण एक्सक्लुडिंग बॉरोइंग, म्हणजे बॉरोइंग याच्यामध्ये काउंट करत नाही. जे काय आपण IMF, वर्ल्ड बँक, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक, NDB, ब्रिज बँक याच्याकडून जे काय आपण घेतलं, एशियन डेव्हलपमेंट बँक याच्याकडून जे बॉरोइंग घेतली, किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन बॉरोइंग जी घेतली ती सोडून, टोटल रिसिप्ट ते सोडून टोटल एक्सपेंडिचर जे काय आहे ते आपलं टोटल रिसिप्ट मायनस टोटल एक्सपेंडिचर, त्याला आपण काय म्हणत असतो, फिस्कल डेफिसिट असं म्हणत असतो. जे की तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगितलं. आपलं टोटल रिसिप्ट आहे समजा 100 करोड, आणि आपलं एक्सपेंडिचर आहे, आता समजा मी सांगतो तुम्हाला, मला माझ्याकडे आहेत 100 रुपये, मला 100 रुपयामध्ये, किंवा माझ्याकडे आहेत समजा 1 लाख रुपये आहेत, 1 लाख रुपये आहेत. मग माझ्याकडे मला मोबाईल घ्यायचा, आयफोन किंवा सॅमसंगचा एखादा मोबाईल घ्यायचा, सॅमसंग, तो मोबाईल आहे 1.5 लाखाचा. किती, 1.5 लाखाचा. मग माझ्याकडे किती आहेत, 1 लाख आहेत, मी 1 लाख पे करू शकतो, पण मला मोबाईल घ्यायचा 1.5 लाखाचा. मग मी काय केली, EMI केली, आणि मी काय केलं, EMI केली, 1 लाख रुपये पे केले, आणि EMI केली, आणि 50 रुपयाची काय केली, EMI केली. तर मग माझ्याकडे होते किती, 1 लाख, पण मी पे किती केले, 1.5 लाख, आणि EMI केली 50,000ची. तर हे झालं माझ्यासाठी फिस्कल डिफिसिट, कारण हे मला देणं आहे, हे माझ्यावर उधार आहे, तर ते आहे आपलं फिस्कल डिफिसिट, आपण त्याला म्हणत असतो. ओके. फिस्कल डिफिसिट, टोटल रिसिप्ट म्हणजे आपल्याकडे किती आहे, आणि टोटल एक्सपेंडिचर जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण खर्च करतो, त्याला आपण काय म्हणत असतो, फिस्कल डिफिसिट असं म्हणत असतो. ओके. फिस्कल डिफिसिट इट इज अ डिफरन्स बिटवीन गव्हर्नमेंट टोटल एक्सपेंडिचर. काय, इट इज अ डिफरन्स बिटवीन गव्हर्नमेंट टोटल एक्सपेंडिचर अँड इट्स टोटल रेव्हेन्यू एक्सक्लुडिंग बॉरोइंग ड्युरिंग फायनान्शियल इयर, त्याला आपण काय म्हणत असतो, फिस्कल डिफिसिट म्हणत असतो. इट इंडिकेट्स द टोटल अमाऊंट ऑफ मनी गव्हर्नमेंट नीड्स टू बॉरो टू फंड इट्स ॲक्टिव्हिटी, सर्विंग ॲज अ की इंडिकेटर ऑफ फायनान्शियल हेल्थ अँड इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. त्याच्यासाठी आपण याला यूज करत असतो, त्याला आपण फिस्कल डिफिसिट म्हणत असतो. दोघांमधला डिफरन्स, टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसिप्ट, त्याला आपण काय म्हणत असतो, फिस्कल डिफिसिट असं म्हणत असतो. हे तुम्हाला प्रायमरीली कशात इंटरव्ह्यूमध्ये विचारत असतात. आता रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय सर, रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे वेन गव्हर्नमेंट अर्न इन्कम फ्रॉम डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. काय, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमधून जे काही इन्कम गव्हर्नमेंट अर्न करते त्याला आपण रिव्हेन्यू, गव्हर्नमेंटसाठी तो काय आहे, रिव्हेन्यू आहे. काय, गव्हर्नमेंटसाठी काय इन्कम आहे. जेव्हा गव्हर्नमेंट डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमधून इन्कम अर्न करते त्याला आपण रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणत असतो. काय, रिव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणत असतो. आय होप तुम्हाला समजलं असेल, जे बजेट आहे ते कंप्लीट बजेट तुम्हाला समजलं असेल की काय काय सांगितलं, काय काय आहे याच्यामध्ये, काय काय प्रपोज केलेलं आहे. तर रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय, गव्हर्नमेंटला जेव्हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्समधून इन्कम होत असते, इन्कम अर्न करत असते गव्हर्नमेंट, त्याला आपण रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणत असतो. मग सर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, एक्सपेन्सेस ऑफ रनिंग. आता गव्हर्नमेंटला हा फायदा झाला टॅक्सच्या माध्यमातून, गव्हर्नमेंटने 100 रुपये कमवले, मग आता ते रिव्हेन्यू रिसिप्ट झालं, ते गव्हर्नमेंटचं इन्कम झालं. मग आता गव्हर्नमेंटला एक्सपेंडिचर करायचे, मग गव्हर्नमेंटला काहीतरी खर्च तर लागत असेल ना, तर त्यासाठी एक रिव्हेन्यू एक्सपेंडिचर नावाची टर्म आहे. तर त्याला काय, ते म्हणजे काय, तर एक्सपेन्सेस रनिंग फॉर गव्हर्नमेंट सच ॲज सॅलरीज. आता गव्हर्नमेंट, आता मी समजा आता सध्या मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी जॉब जॉईन केला, तर मला सॅलरी देणं आहे. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे काही गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे काही वर्क करत आहेत लोक सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, तर त्यांना त्यांची सॅलरी प्रोव्हाइड करणं, त्यासाठी लागलेली कॉस्ट. पेन्शन असतील, पेन्शनर्स असतील त्यांना पेन्शन प्रोव्हाइड करणं, त्यासाठी लागलेली कॉस्ट. सबसिडी असतील, गव्हर्नमेंटने काही सबसिडी दिल्या असतील कुठल्या स्कीमला, त्यासाठी लागणारी कॉस्ट. आणि इंटरेस्ट पेमेंट, जे काही इंटरेस्ट पेमेंट आहे त्यासाठी लागणारी कॉस्ट, आणि गव्हर्नमेंट स्कीममध्ये लागलेला खर्च. तर हे जे हा जो खर्च लागतो म्हणजे गव्हर्नमेंटनं किती 100 रुपये कमवले होते, 100 रुपये गव्हर्नमेंटनं कमवले होते टॅक्सीच्या माध्यमातून. त्याच्यामधून गव्हर्नमेंटला 90 रुपये सॅलरी म्हणा, स्कीम म्हणा, सबसिडी म्हणा किंवा पेन्शन म्हणा, याच्यामध्ये खर्च करावे लागले. याला म्हणतो आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. काय, याला म्हणतो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आय होप तुम्हाला समजलं असेल की रिव्हेन्यू रिसिप्ट आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय. रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून अर्न केलेली मनी, त्याला रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो. आणि गव्हर्नमेंटला रन करण्यासाठी लागलेला खर्च, मग सॅलरी असो, गव्हर्नमेंटचे जे काही एम्प्लॉई असतील त्याला दिलेली सॅलरी असो, पेन्शन असो,
सबसिडी असो आणि गव्हर्नमेंटने खर्च केलेला असो स्कीममध्ये त्याला जो काही खर्च लागतो त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणत असतो. आता एक आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि एक आहे कॅपिटल रिसिप्ट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल रिसिप्ट्स आर लोन्स. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, आपण काय करतो कॅपिटल म्हणजे काय रे, पैसा. रिसिप्ट म्हणजे काय, गोळा करणं आहे ना, पैसा भेटणं. मग आपण काय केलो, पैसा हा जो पैसा आहे आपण काय करतो, गोळा करतो, रेज करतो. कुठून रेज करतो. कॅपिटल रिसिप्ट आर लोन्स रेज बाय गव्हर्नमेंट फ्रॉम पब्लिककडून जे काही पैसा गोळा केला असेल किंवा एक्सटर्नल बॉरोइंग घेतली असेल, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनकडून पैसा घेतला असेल. दिस आर टर्म ॲज मार्केट लोन. म्हणजे काय म्हणतो मी, द कॅपिटल रिसिप्ट आर लोन रेज बाय गव्हर्नमेंट फ्रॉम पब्लिक बॉरोइंग्स बाय गव्हर्नमेंट थ्रू सेल ऑफ ट्रेजरी बिल. म्हणजे काही ट्रेजरी बिल विकून घेतलेलं असेल किंवा लोन्स रिसिव्ह फ्रॉम फॉरेन गव्हर्नमेंट किंवा म्हणजे ते सांगितलं मी तुम्हाला, फॉरेन गव्हर्नमेंटकडून लोन घेतला असेल किंवा फॉरेन बॉडीज असतील किंवा डिसइन्व्हेस्टमेंट रिसिप्ट असतील किंवा रिकव्हरीज ऑफ लोन असेल फ्रॉम स्टेट आणि युनियन टेरिटरीज, त्याला आपण काय म्हणत असतो, कॅपिटल रिसिप्ट असं म्हणत असतो. सरळ तुम्ही याच्यामध्ये समजू शकता की जे काही लोन आपण बॉरोइंग्स घेतो, काय लोन घेतो, पैसा गोळा करतो, बॉरोइंग करतो, मग वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील किंवा वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतील किंवा मार्केटमधून लोन आपण घेतलेलं असेल तर त्याला आपण काय करत असतो, कॅपिटल रिसिप्ट असं म्हणत असतो. म्हणजे गव्हर्नमेंटनं बॉरोइंगच्या माध्यमातून, लोनच्या माध्यमातून जे काही पैसा कलेक्ट केला त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण कॅपिटल रिसिप्ट असं म्हणत असतो. त्याला काय म्हणत असतो, कॅपिटल रिसिप्ट आपण म्हणत असतो. ओके. आता त्यानंतर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. काय कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, एक्सपेंडिचर इन्कर टू ॲक्वायर ॲग्रिगेट आणि एक्सटेंड लॉंग टर्म असेट. आता गव्हर्नमेंटनं काय केलं, समजा 100 रुपये कलेक्ट केले, काय 100 रुपये कलेक्ट केले, वेगवेगळ्या माध्यमातून बॉरोइंग केली. ही बॉरोइंग जी केली आहे वेगवेगळ्या याच्या करून फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणा, मार्केटमधून म्हणा, ट्रेजरी बिलच्या माध्यमातून म्हणा, लोन घेतले, त्याला आपला कॅपिटल रिसिप्ट. मग आता कॅपिटल रिसिप्ट आहे आपलं यावर्षीचं 100 रुपये. कॅपिटल रिसिप्ट आहे यावर्षीचं 100 रुपये. मग हे जे 100 रुपये आहेत ते काय करणं, एखाद्या असेट क्रिएशनमध्ये लावणं. असेट क्रिएशन म्हणजे काय, समजा सरकारने काय केलं, रोड कन्स्ट्रक्ट केले. काय केले, गव्हर्नमेंटने काय केलं, रोड कन्स्ट्रक्ट केले आणि त्याच्यावर टोल लावला. काय केला, टोल. हे लॉंग टर्म असेट झालं, सरकारचं रोड कन्स्ट्रक्शन केलं, त्यावर टोल लावले. मग टोलच्या माध्यमातून पैसा कमवला. म्हणजे लॉंग टर्म एक असेट क्रिएशन करणं आणि त्याच्या माध्यमातून पैसा करणं, पण कमवणं. पण त्याच्यासाठी लागलेला जो काही खर्च असतो, जे लॉंग टर्म असेट क्रिएशन करते सरकार, जे लॉंग टर्म असेट क्रिएट करते त्याच्यासाठी लागलेला खर्च जो असतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणत असतो. काय कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणत असतो. मग आता हिच्या व्यतिरिक्त एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत असेल गव्हर्नमेंट, एखादी आणि रेंट देत असेल, त्याच्यासाठी लागलेला खर्च किंवा रोड कन्स्ट्रक्शनसाठी लागलेला खर्च, त्याला आपण तो जो खर्च करते गव्हर्नमेंट त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणत असतो. तर मित्रांनो, ह्या ज्या टर्म्स आहेत हे मी तुम्हाला एकदम सोप्याने सांगितलं आहे की कॅपिटल रिसिप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं, फिस्कल डेफिसिट कशाला म्हणायचं, फिस्कल पॉलिसी कशाला म्हणायचं. तर हे जे आहेत मेजर टर्म्स आहेत, ह्या तुम्हाला माहीत करणं गरजेचं आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला पेपरमध्ये नाही विचारत, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खास करून ह्या विचारत असतात. आता बघा, आपण लास्ट पॉईंटवर आलो आहे. बजेटचे इस्टिमेट काय आहेत, बजेटचे इस्टिमेट काय आहेत, इस्टिमेट जे आहेत 2026-27 बजेटचे काय आहेत. नॉन डेप्ट रिसिप्ट अँड टोटल एक्सपेंडिचर आर इस्टिमेटेड 36.5 लाख करोड. आणि जे काही बघा, नॉन डेप्ट रिसिप्ट जे आहेत ते 36.5 लाख करोड आहेत आणि जे काही टोटल एक्सपेंडिचर आहे ते किती 53.5 लाख करोड आहे रिस्पेक्टिव्हली. सेंटर्स नेट टॅक्स रिसिप्ट जे आहे ते इस्टिमेटेड आहे 28.7 लाख करोड. नेट टॅक्स म्हणजे जे काही रिसिप्ट आहे, जे काही नेट टॅक्सच्या माध्यमातून नेट म्हणावं बरं, ग्रॉस नाही, नेट टॅक्स रिसिप्ट जे आहेत ते एस्टिमेटेड आहेत 28.7 लाख करोड रुपये या वर्षात येतील. द ग्रॉस मार्केट बॉरोइंग आर एस्टिमेटेड म्हणजे जे काही बॉरोइंग करतील ते किती आहेत 17.2 लाख करोड आणि द नेट मार्केट बॉरोइंग जे आहेत ते आहेत 11.7 लाख करोड. त्यानंतर रिवाइज एस्टिमेट ऑफ नॉन डेप्ट रिसिप्ट जे आहेत ते म्हणजे 34 लाख करोड, ऑफ विच सेंटर्स नेट टॅक्स रिसिप्ट जे आहेत ते 26 लाख करोड. हे आहे रिवाइज. काय रिवाइज. त्यानंतर आहे रिवाइज एस्टिमेटेड ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे हे मागच्या वर्षी होतं, हे यावर्षी असेल, हे मागच्या वर्षी होतं, हे यावर्षी असेल. त्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला हे जास्त माहीत करायचं आहे. हे 2 इम्पॉर्टंट मेन पॉईंट आहेत, हे 2. त्यासोबत हा तेवढा महत्त्वाचा पॉईंट नाही, हा तेवढा महत्त्वाचा नाही. आता यामध्ये महत्त्वाचं आहे फिस्कल डिफिसिट म्हणजे बजेटरी इस्टिमेट जे आहे 2026-27 साठी जे इस्टिमेटेड आहे ते 4.3% आहे. आता तुम्हाला विचारतील फिस्कल डिफिसिट किती इस्टिमेटेड आहे, इंटरव्ह्यूमध्ये विचारतील तर ते किती आहे 4.3%. किती आहे 4.3% आहे. जे प्रिव्हियसमध्ये किती होतं 4.4% होतं प्रिव्हियस इयरमध्ये, म्हणजे 25-26 जे होतं ते 4.4 होतं, आता यावर्षी 4.3% एवढं आहे. त्यानंतर डेप्ट टू GDP रेशो जो आहे तो 55.6% आहे, इस्टिमेटेड आहे. किती 55.6% ॲज कम्पेअर टू 15.1% जे प्रिव्हियस इयरमध्ये होता तो 15.1% होता, आता जो आहे 55.6% आहे. किती.
अगोदर जो 56.1% होता, आता जो आहे 55.6%. हा जो डेप टू जीडीपी रेशो म्हणजे डेप टू जीडीपी म्हणजे इंडियाची जीडीपी किती आणि इंडियावर डेप किती हा एक रेशो असतो. तर तो किती आहे 55.6% इस्टिमेटेड आहे, जो अगोदर की 56.1 होता. आणि हा जितका कमी असेल तितका इंडियासाठी चांगला असतो. डेप टू जीडीपी रेशो जितका कमी असेल तितका चांगला असतो. हा खूप जास्त आहे सध्या, तो हळूहळू गव्हर्नमेंट कमी करायचं काम करत आहे. तर सध्या जो इस्टिमेटेड आहे 55.6% आहे आणि तो अर्लियर किती होता 56.1%. तर हे जे आहे ह्या अशा पद्धतीने आपलं ओव्हरऑल बजेट होतं. हे इम्पॉर्टंट आहे बघा, तुम्हाला सांगतो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे दोन असं तेवढे इम्पॉर्टंट पॉईंट नाही, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही. तर एवढं तुम्हाला करायचं आहे. हे व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. एकदम प्रॉपर पद्धतीने आणि कंटेंट पण एकदम क्वालिटीचं कंटेंट प्रिपेअर करून दिलं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला हे प्रिपेअर करायचं आहे. तर हे ओव्हरऑल बजेट होतं. आता आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, जे की याच्यामध्ये मी तुम्हाला काही की हायलाईट्स अजून याच्या व्यतिरिक्त काय काय बजेटमध्ये काय काय विचारू शकतात किंवा काय काय येऊ शकते पेपरमध्ये. तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये काही हायलाईट्स आहेत किंवा अजून काही TDS म्हणा किंवा टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स म्हणजे, आणि एक असते TCS टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स म्हणजे इन्कम जर येत असेल तर तिथं लागणारा टॅक्स, इन्कम इकून जात असेल तर त्याच्यासाठी लागणारा टॅक्स. तर हे जे टॅक्स आहेत किंवा अजून छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की एक्झाममध्ये विचारू शकतात, त्यामध्ये मी 15-20 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करून देईल, तर तो तुम्ही बघून घ्या. तर तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.